प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे एक पदवी बहाल करतात. पदवी, त्या पदवीचं नाव आहे नर नावाची पदवी. नर कोणाला म्हणायचंय? काजू बदाम खाऊन ज्यानं 150 किलो वजन वाढे त्याला? शे 200 लग्न करणाऱ्याला नाही. नाही, पैठणच्या मालकांचा न्याय वेगळा आहे. नर पदवी त्याला प्राप्त होत असती ज्यानं कामावर आणि क्रोधावर जय प्राप्त केला त्याला. काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्मला जगी. या विश्वामध्ये काम आणि क्रोध ज्यानं जिंकलाय तो या पवित्र भारत देशात मृत्यूलोकामध्ये या विश्वामध्ये तो नर आहे. श्रुती नावाच्या व्यक्तीने पैठणच्या मालकांना प्रश्न केला, गुरुवर्य नाथबाबा, कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला त्याला तुम्ही नर म्हणता, पण त्याचा फायदा काय? तयाचे होता दर्शन तुटे देहाचे बंधन. ज्यानं कामावर आणि क्रोधावर जय प्राप्त केला त्याचं दर्शन घेतलं की देहाचं बंधन तुटते. कोणाच्याही पाया पडे जाऊ नका. तुमचे पवित्र कपाळ नालायकाच्या पायावर टेकी जाऊ नका. पाणी पिना छान के गुरु करना पछान के. रंगारूपानं महाराज दिसला म्हणजे त्याच्या पायावर पडे जाऊ नका. त्याच्या पापानं तुमचे संसार पेटतील. विठाला विठाला विठाला. ज्यानं काम जिंकलंय त्याचं दर्शन घ्यायचं. महाराजाच्या शक्यतो पाया पडे जाऊ नका. कारण पैसे आल्यावर बाळासाहेब महाराज चंगळवादी होऊ शकतात. पैसे वाढल्यावर महाराज व्यसन करू शकतात. पैसे असल्यावर महाराज नाना प्रकारचे नाटक करू शकतात. म्हणून तुमच्या बुटाला तुमच्या चप्पलला हात लावून विनंती करतो, महाराजाच्या पाया पडे जाऊ नका. पायाच पडायचं असल तर वारकऱ्याच्या पडत जा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी उतरणी घेत जा. मस्तक हे पायावरी. महाराजाच्या नाही, वारकरी संत येत्याच्या नाही, योग्याच्या तप्याच्या नाही, शास्त्रीच्या नाही, आचार्याच्या नाही, पंडिताच्या नाही, फक्त वारकऱ्याच्या. 1 एकर जमीन वारकऱ्याला असावा. त्याला 500 एकर जरी देवानं दिली तरी वारकरी चूक करू शकत नाही, महाराज करू शकतोय. म्हणून पायाच पडायचा असेल तर वारकऱ्यांच्या पडे जा. की वारकरी हा कामावर जे प्राप्त करू शकतो. तयाचे होता दर्शन तुटे देहाचे बंधन. मग कसं बंधन तुटतंय? तर अरुणोदयी जाण तम निरसे सहजापन. अरुणोदय वारकरी संप्रदायाने सूर्योदय म्हटलं नाही, अरुणाला महत्व दिलं. कारण विश्वाला प्रकाश देणारा हा भास्कर, हा सूर्यनारायण, त्याच्या मनानं तुम्हा आम्हाला प्रकाश देऊ शकत नाही. कारण त्याचा रथ हाकणारा गरुडाचा भाऊ
अरुण, आणि त्या अरुणाचं फार मोठं सहकार्य आहे. म्हणून या पवित्र वारकरी संप्रदायातल्या आधारीव लोकांनी सूर्योदय म्हटले नाही सकाळी. अरुण उदय प्रकाश झाला, घंटा गजरा गरजणारा, हरित उभा सुरू झाला. उठा अरुणोदय प्रकाश झाला. उठा सूर्योदय नाही आपल्याकडे, अरुणाचा उदय. मग अरुणोदयी जाण, जुनी भाषा, तांबड फुटलं, प्रभात झाली, याला अरुणाचा उदय म्हणतात. आणि अरुण प्रगट झाल्याबरोबर तम निरसे सहजापन. तम म्हणजे अंधार. अरुणाचा उदय झाल्याबरोबर पाठीमागे सूर्यनारायण येत असतात आणि भगवान सूर्यनारायण भास्कर आले की अंधार दिसतच नाही सूर्य आल्याच्या नंतर. तसं ज्यानं कामावर जय प्राप्त केला त्याचं दर्शन झालं रे झालं की आपल्या संसारातलं एकही बंधन शिल्लक राहत नाही. असं पैठणचे शांतीब्रह्म नाथबाबा नमूद करतात. गिरगावचा बाळू नाही, विठाला विठाला विठाला. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. मोठ्या श्रद्धेने, ए दादा वाढव माय, 5% वाढवलंच, देव चांगलं करील तुझं. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने फार दिवसापासनं रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रगट दिन म्हणजे जन्मोत्सव सोहळा वारकरी संप्रदायाला मान्य होईल असा सोहळा बाळासाहेब तुम्ही तुमचे सहकारी करता. तुमच्या या कार्याला गिरगावकराचा धन्यवाद. मनातून देतोय बरं का, मनातून. बऱ्याच हराम खोरायचं पाहिल्याच्या नंतर वाईट म्हणायची आपली ताकद नाही नो. सांभाळावं लागतंय त्यांना, पण नाईलाज झालाय, नाईलाज. नाही तर जयंत्या उत्सव म्हटलं की घागरीनं दारू पितात भडवे. समाजाचा पैसा जमा करून तुम्ही स्वतःचे चैन सोग भागवता. दक्षिणेचा राजा पुसणारे इतका हानीन, इतका हानीन, इंच भर जागा ठोणार नाही लाल करायची. राजे हो, तुम्ही माणसाला फसितान, पंढरपुरातल्या मालकाला फसिता येत नाही. खालच्या कोर्टात पैसे देऊन मोकळं सुटतान, पंढरपुरातल्या कोर्टात सुटता येतं का? येथे नाही खोटा झालं तर परिहार, येथे नाही खोटा झालं तर परिहार, येथे नाही खोटा झालं तर परिहार, येथे नाही खोटा झालं तर परिहार. पांडुरंगा गाण्याची अंतरा पांडुरंगा. पंढरपुरातल्या मालकाच्या दरबारात खोटा नाही, तिथं पेपर कॉफी वगैरे चालत नाही, खाली चलन, त्याच्या दरबारात नाही. म्हणून चूक नाही करायची. समाज जर एखाद्या कमिटीवर विश्वास टाकीत असेल तर त्या कमिटीने समाजाला स्वतःचा मायबाप समजून ते कार्य पार पाडत जावा. त्या कार्यकर्त्याला पंढरपुरातला मालक मानित असतो बाळासाहेब. नाही तर माणसाचं जीवन एक हवा भरलेला फुगा आहे, आणि हवा भरलेल्या फुग्याला कधी काटा टोचल आणि कधी हवा जाईल. सगळे लोक जमा होऊन 10-5 क्विंटलात फुकून देत असते चुंबळ्या. हो, चट उलटा बँडवाजी ते त्याच्या नावानं उलटा. हे खांद्यावर घेणारेच बापू इतका आपटून देतेत की भारतातल्या कोण्याच दवाखान्यात पुन्हा ऑपरेशन होत नाही. म्हणून हिशाबात चाललं पाहिजे रेल्वेच्या इंजिन सारखं. विठाला विठाला गोड यो हा सोहळा. कोणी गरीब असेल, कोणी मध्यम असेल, कोणी उच्च असेल,
अशी विवाह सोहळे किती झाले आतापर्यंत? 573. मला वाटतं मी 2011ला एकदा आलतो विवाह सोहळ्यात. नंतर तुमच्या नानांच्या गोडजेवणाला आलो, नंतर पुतळ्याच्या अनावरणाला सुद्धा एकदा आलो. 576 लग्न सोहळे. संसारातल्या जेवढ्या काही स्वयंपाकघरातल्या जेवढ्या वस्तू असतात, तुम्ही त्याला किचन म्हणता, जे काही यथासांग देता येईल हा देण्याचा प्रयत्न बाळासाहेब करतात. हे पुण्याचं काम आहे, परोपकाराचं काम आहे, उपकाराचं काम आहे. त्याही कार्याला बाळासाहेब कोटी कोटी धन्यवाद. आपण शिवजन्मोत्सव साजरा करतो. तो साजरा करत असताना माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायला आनंद वाटावा असा शिवजन्मोत्सव साजरा करायचा. लोकांनी दिलेली पैसे उगेच रस्त्यावर उधळून तमाशा नाही करायचा. रयतेचे राजा हे महासत्ता देशामध्ये उगवता तारा म्हणून समजल्या जाणारा राजा आहे. हा तेजस्वी सूर्य आहे. या राजाच्या उत्सवामध्ये ही अशी घाणेरडी प्रकरणं नकोय 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 नकोय. विनेकरी बाबा, तुम्ही सुद्धा इना देताना शांत चलत जा. ही कोणी नवीन प्रथा काढली हो तमाशातल्यासारखी ढिकचाक ढिकचाक ढिकचाक? अहो, संप्रदायातला विना हा फार मोलाचा आहे. तो नाचत नाही न्याचा. माफ करा, तुम्ही माझ्या वडिलाच्या वयातले आहात. फक्त मी सांगतोय याच्यानंतर नकोय. निदान गिरगावच्या बाळाच्या कीर्तनात तरी नकोय. विठाला 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 विठाला. फार मोठं महाराज सरस्वतीचं अधिष्ठान आहे ते, नारदांचं अधिष्ठान आहे. माझ्यासारखी महाराष्ट्रातली नव्हे भारत देशातली तमाम वारकरी त्या विण्याच्या जीवावर 2 टायमाच्या भाकरी खातो आम्ही. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आम्हाला जेवायला घालती. केवळ पकवाज, टाळ आणि विना या 3 लोकांना जरा हिशोबात राहिलं पाहिजे. विठाला विठाला आम्हाला मानतीत लोक. याचा अर्थ लोकांच्या गोळ्या संपल्यात असं नाहीये. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून आम्हाला मानते, म्हणून ती जोपासना जोपासली पाहिजे. असो, मला असं वाटतंय विटेवरच्या मालकाचाच एक अंश असणारा भगवान विष्णूचं अधिष्ठान भगवान तिरुपती व्यंकटेश भगवान यांचा सुद्धा कल्याण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. तेही काम अलौकिक करता बाळासाहेब तुमच्या सानिध्यात जी कोणी तरुण मंडळी असेल, मला सगळ्यांची नावं शक्य नाहीत, त्यात त्यांना सुद्धा धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद देण्यापेक्षा तुम्हाला ज्या आईनं 9 महिने पोटात सांभाळले, तुम्ही इतकं चांगलं काम करता तरुण वयात असताना, ज्या आईनं तुम्हाला पोटात सांभाळले त्या माईला चपला सगट प्रणाम करेल. कारण सात्विक मुलांना घडव जा आपल्या माईंनो. पांडुरंगाला मंजुळा किती वाहती, महादेवाला किती भिजिती, त्याच्यापेक्षा पोराला संस्कार किती लावती ते सांग. उजडायलाच महादेवाला भिजवायला गेली, त्याला सर्दी झाली. हो, पुढची नाही सरकली म्हणून पुढचीच्या तांब्यात डोक्यात तांब्या हल्ला. हो, यानं नसतो महादेव पावत माझी माय. पांडुरंगाला लाखो मंजुळा वाहिल्यानं नाही पांडुरंग पावत. संस्काराचं सूत्र जिच्या ताब्यात आहे तिला विटेवरचा मालक आणि काशीतला मालक पावत असतो. सोंगानं आतापर्यंत कोणालाही पावत नाही. सोंगे सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. आवाज या रे, आवाज ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही.
छंदे काही देव जोडे आयसे नाही. नाटकं केल्यानं देव भेटला असता तर सिनेमात पण काही काही लोकांना महाराजाची नाटकं केलेत, त्याला विमान आला असतं ना आप्पा. नाही, या संप्रदाय सोंग चालत नाही, नाटकं नाही. गोड असा स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवता. मोठ्या श्रद्धेने बाळासाहेब तुम्ही फोन केला, मलाही येण्यास जमलं. या पवित्र मंडपामध्ये मला एक छोटीशी कीर्तनाची आहुती टाकण्याचा योग आला, ते माझं परम भाग्य. माझ्या समोर बसलेल्या देवांना तुमच्या चरणी मी नाक घासून प्रणाम करतो. दुकानदाराचा देव गिराहक असतो, ग्राहक, आणि वक्त्याचा देव श्रोता असतो. 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी तुम्हाला भगवान शिवशंकर उपमा दिली, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुमच्यामुळे आम्ही शोभून दिसत असतो, म्हणून तुमच्या चरणी दंडवत करतो. पुरुष असतील, मावल्या असतील, सर्वांना प्रणाम करतो. मृदंगाचार्य असतील, दोन्ही बाजूचे वारकरी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, सर्वांना प्रणाम करतो. आणि अभंगावर येतो, ज्यानं कामावर आणि क्रोधावर जय प्राप्त केला तो नर आहे. राजो, काम जिंकणं इतकं सोपं नाही, कठीण आहे, कठीण आहे. आणि ज्यानं काम जिंकला तो मात्र नर आहे. एक जण म्हणे, महाराज आमची इथे एका व्यक्तीनं 300 लग्न केले, तो रावणाचा चुलता असेल, त्यानं कसा नराच्या यादीत येईल? लग्न जास्त केल्यानं जर आप्पा लग्न यादीत आला असता तर चित्रकीट तुला एक कोटी बायका होत्या. कोटी भार्या चित्र, मजा नाही आज त्याला सुधरण बिचाऱ्याला. 5-7 दिवस झालं बेजार येईन ते. 1 कोटी बायका चित्रकेतूला, 1800 बायका गोपीचंदाला, 1200 बायका जनकाला, 703 राजा दशरथा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू रामचंद्रांचे बाबा दशरथ राजाला 703 पत्न्या, तरी नराच्या यादीत नाहीत. 702 लग्न झाले दशरथ राजाचे. मित्राच्या लग्नाला गेले, आणि मित्राच्या लग्नाला गेल्याच्या नंतर नवरीच्या बाजूला फिरणारी एक मुलगी पाहिली, तिला आपल्याकडे करवली म्हणतात. आणि ती करवली दशरथ राजाला आवडली, होती पण सुंदर, तिचं नाव होतं कैकई. म्हणून काम नावाच्या यादीतून बाजूला सरकले. गोपीचंदासारखा राजा ज्यानं 1800 पत्न्या करून वयाच्या 69व्या वर्षी 1800 बायकांना माय म्हणून भिक्षा मागितली, तोही राजा कामात पकडलाय. तोही राजा कामात पकडला. तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकली? मला काही चोंबाळून बोलता येत नाही आणि मला काही भीती बी वाटत नाही. खरबडीत बोलल्यावर तुम्ही कीर्तन घेणार नाहीत, नका घेऊ, चला आठ, कोणाच्या मागे लागे नाही मी. लोकांना पटेल असं कीर्तन नाही, देवाला आवडेल असं करायचं. एखाद्या पैशावाल्याला नालायकाला तर ते आम्हाला लुगडं नेसून नाचून भाडवा, त्याच्या इथं पैसा उतू आल्या, मग त्याच्यासारखं वागायचं काय आम्ही? त्यासारखं नाही. 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक शुकाचार्य नावाचे ब्रह्मवेत्ता, ज्यानं 3.5 घटका दारात उभे केले बापू, त्याचं नाव होतं राजा जनक. हाही राजा 2 मार्कानं कामाच्या प्रश्नातून बाद झाला. 80,000 बायका रावणाला. राग येऊ देऊ नका माझ्या माईंनो. रावणाला जितक्या सुंदर बायका होत्या त्याच्यातली महाराष्ट्रात मी तितकी सुंदर अजून पाहिलीच नाही. 5,500 गाव झाले माझे, तितकी पाहिलीच नाही. मी लग्न 2-3 वर्ष लांबील तर तशी सुंदर भेटती का म्हणून. नंतर म्हणलं आपले केस पिकायची वेळ येईल, त्याच्यापेक्षा आपण आटपून घ्यावा. इतक्या सुंदर बायका रावणाला,
मी नाही सांगत. 80 सहस्राच्या सुंदरा कामिने 80 सहस्राच्या सुंदरा कामिने माझी मुख्य राणी मंदोदरी मंदोदरे माझी मुख्य राणी मंदोदरी 80 सहस्राच्या सुंदरा कामिने माझी सहस्राच्या माझी मुख्य राणी मंदोदरी मंदोदरे 80,000 बायका, त्याच्यापैकी मंदोदरी. मला वाटत नाही रावणा इतका सुखाचा संसार कोणाचा झाला असेल. 1 नंबरचा संसार सुखाचा झालता. भारतीय युद्धातला द्वापार युगातला सिंह, त्याचं नाव होतं कर्ण. कर्णासारखी सात्विक बायको पंढरपुरातल्या मालकाला पण भेटली नाही. कारण पंढरपुरातल्या मालकिनीनं सुद्धा 9 बाऱ्या भांडण केलं. पण कर्णाच्या पत्नीनं जीवनात एकदा पण नाही केलं. त्याच्यानंतर नंबर कोणाचा लागला असेल तर रावणाचा. काय पत्नी भेटली असेल आप्पा. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर ऐका माझ्या माईंनो, मालकाला जीवलाई जा. महाराजाच्या पाया पड्यानं तुमचा नाही उद्धार होणार. तुम्ही सकाळी नवऱ्याचं एकदा दर्शन घेत जा. एक जण महाराजाच्या पाया पडायला गेला आणि ते म्हणला, महाराज माझं पोरग जरा धीमी स्वभावाचं आहे, याला बरं करा. महाराज म्हणले 15 वर्ष झालं माझ्या पोराला गोळ्या चालू आहेत. ज्या महाराजाच्या पोराला डोक्याच्या गोळ्या चालू आहेत ते तुमच्या पोराला नीट करायला, आणि तुम्ही त्याच्या पायावरून ती अपेक्षा करता. तुमच्या गोळ्या संपल्यात का काय? घरात नीट वागा, विटेवरचा मालक सगळे प्रश्न मिटवीन. जी बाई नवऱ्याच्या पाया पडती का, तिला महाराष्ट्रातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडती, तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. नाटकं नाही चालत वारकरी संप्रदाय. जी नवऱ्याच्या पाया पडती तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एवढी मोठी ताकद. माझ्या माईंनो, रावणाचं प्रेत आपल्या अगोदर जळू नये याच्याकरता महाराज लेकरासाठी दूध आईच्या वक्षस्थळातून येत असेल, नवल नाही, नवल नाही. नवऱ्याचं प्रेत आपल्या अगोदर जळू नये म्हणून वक्षस्थळातून दुधाची धार आली आणि भडाग्नी नावाचा अग्नी विजित होते. काय बायको भेटली असेल महाराज. इतकी सात्विक बायको असताना रावणानं जगाच्या मालकिनीकडं पापात्मक दृष्टीनं पाहिलं म्हणून काम नावाचा मार्ग संपला. हाही या व्याधीत बसत नाही. विठाला विठाला रावण फार मोठा होता. 5-50 किलो सोनं ज्याच्याकडे त्यानं उड्या हाणल्या पाहिजे शेपुडीवानी. 5-50 किलो सोनं आहे घरात, तर शेपुडीवानी शेपूट हलवायला. शेळीनं किती शेपूट हलली तर पाठीवरली माशी उठत नाही. 400-500 कोटी रुपये ज्यानं आहेत त्यानं पण उड्या नाही हाणल्या पाहिजे. रावणाची एक चौकट इकल्यावर 13 बाऱ्या खासदार कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. अशा 7 कोटी चौकटी होत्या. तो सुद्धा काम सांभाळू शकला नाही. तर 100-200 टन ऊस गेलाय, त्यानं मुकाट्या बसलं पाहिजे. पप्याच्या माईचे दागिने सोडून आण, बस मुकाट्या. लोकांचे नको वा भाडे काढू सुंबळ्या. विठाला विठाला काम जिंकणं कठीण आहे. आपल्याकडे मंत्र्याच्या गाडीला किती दिवे होते बाळासाहेब पहिल्यान? एक. आता तर नसतो पण वाटत. एक दिवा एक. एका मंत्र्याच्या गाडीला बापू 222 दिवे. एका मंत्र्याच्या गाडीला 222 दिवे. 222 दिवे. त्यानं सही केल्याशिवाय देशातलं कुठलंच काम होत नाही. देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातलं. हा, त्यानं फॉर्मवर सही केल्याशिवाय पाऊसच पडत नाही. त्यानं फॉर्मवर सही केल्याशिवाय वारच सुटत नाही. त्यानं फॉर्मवर सही केल्याशिवाय ऊन पडत नाही. त्यानं फॉर्मवर सही केल्याशिवाय, त्यानं फॉर्मवर सही केली. परवाच्या दिवशी दुपारी 12 वाजता गिरगावचा बाळू जाणार, बरोबर तितक्या वाजता जाणार आणि 12:30ला व्हॉट्सअपवर संदेश येणार, हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर गेले. लगेच सुमल्या दुसरंच टाकतो, गेले दिगंबर. यायला तर दमच नाही वाटकन यायला.
अपमान केला अभंगाचा आहे हो. हे वाक्य कोणाला टाकावं जरा लाजा सांभाळल्या पाहिजे. विठाला विठाला विठाला. तुम्हाला कशाचा बाजार भरवायचा असेल तर भरवा, पण परमार्थाचा बाजार भरू नका, इतकं लक्षात ठेवा. विठाला विठाला विठाला. त्याच वेळेला जाणार गिरगावचा बाळू, हेही खातं त्याच्याकडेच. असे 222 खाते एका मंत्र्याकडे. तोही मंत्री कामाच्या यादीतून गेला. त्याचं नाव होतं इंद्र. विश्वाला शीतल प्रकाश देणारा, जगाच्या पाठीवर निशापती बाळासाहेब, त्याचं नाव आहे चंद्र. यानं तर सांगू का तुम्हाला, बाथरूमला गेल्यावर चड्डीच काढली नाही. किती घाण केली सांगू तुम्हाला. ज्या गुरुजींकडे शिकला त्या गुरुजींची पत्नी पळून नेली. तेव्हापासून चंद्राचं तोंड काळं झालं. ऐका पुढं, ऐका. 2-4 अभंग पाठ असणाऱ्या नका दुसऱ्याला गाचंड्या देत जाऊ. हो, 5-50च अभंग पाठ आहे की याला चुरगाळी तू, त्याला लोटी तू, त्याला हे कर तू, मला आमकन मला तमक. मुकाट्या बस, मस्ताड्याला हालायस का तू? असं नको चुरगाळी जाऊ. भजन ज्याच्यापासून सुरुवात आहे त्यांना भगवान शिवजी म्हणतात, आणि शिवजीनं भजनासाठी सोबत घेतले. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. भगवान शिवजीच्या सोबत भजनासाठी बापू कोण असेल तर नारद होते. आणि नारदानं फक्त 3.5 शब्दाचं पाप केलं. 3.5 शब्दाचं. एवढ्या मोठ्या 6व्या क्रमांकाच्या संन्याशाची बाई झाली. 222 ज्याला दिवे त्याला भगनावाचा रोग झाला. शीतल प्रकाश देणारा तोंड काळं झालं. आणि नारदाची बाई झाली. भजन बंद झालं. पुरावा आहे मालकांचा. इंद्र पडली भगत चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. नारद चुकला चाळा भजना. नारद चुकला चाळा भजना. इंद्र पडली भगत चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. नारद चुकला चाळा भजना. नारद चुकला भजना. 222 पद ज्याच्याकडे तो इंद्र, जगाला शीतल प्रकाश देणारा चंद्र, तोंड काळ झालं. नारद चुकला चाळा भजनाचा. फक्त काम, इतका काम नावाचा व्यक्ती खराब. आणि तुम्हाला सांगतो, एका सेकंदापुरती जरी चूक केली तर सगळा पेपर 0 होतोय. धडक मारिली नारदा. धडक मारिली नारदा. केला रावणाचा चेला. केला रावणाचा चेला. दुर्योधन मारली कथा. घेतला प्राण तो केवळ पंचानन. केल कामदन तो केवळ पंचानन. केल कामदन तो केवळ पंचानन. धडक मारली नारदा केला रावण. कोण ब्रह्मदेव? हे दिन रे आवाज झाले. कोण ब्रह्मदेव? ब्रह्मदेवासारखा चतुर कोणी असेल विश्वात? गिरगावच्या बाळूच्या अंगठ्याचा व्यास किती मोठा असेल याची लांबी रुंदी. या देशाची संख्या 150 कोटी असेल. आता जनगणना जर झाली तर 150 कोटी लोकांपैकी एकाचा सुद्धा ठसा गिरगावच्या बाळूच्या अंगठ्याला जुळत नाही. इतक्या जाग्यामध्ये 150 कोटी बदल केले. डोकं काय असेल? तो ब्रह्मदेव. चातुर्य सांगू पुन्हा एक. जगात माठ तयार करणारी कुंभारदादा असतील, रांजून तयार करणारी असतील, प्लॅस्टिकच्या टाक्या तयार करणाऱ्या कंपन्या असतील,
लोखंडाच्या टाक्या तयार करणारी कारखाने असतील, पण त्या टाकीला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडलं तर तिच्यातलं पाणी गळून जाते. त्या उभ्या टाकीला 9 छिद्र पाडले, मनान पाणी बाहेर येत नाही. तो विद्वान चतुर आहे. चतुरानं नाही, कुलाल हाडाचा बाप चाढाचा. किती मोठा सत्य लोकाचा मालक, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही आईसे सांगितले. तेही या परीक्षेतून नापास झाले, तेही या परीक्षेतून नापास झाले. महाराज काम नावाच्या कोतवालानं चांगल्या चांगल्याला झडपिलंय. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताचे, कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताचे. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, जमदाग्नी दुर्वास नाडिले क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याची, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याची. गुहार मितो काया पुरीचा, गुहार मायबाप गुहार मितो काया पुरीचा, गुहार मायबाप गुहार मितो काया पुरीचा, गुहार मायबाप गुहार मितो काया पुरीचा. कामाजी कोतवाल याने नाडिले हरी हराची आबरू घेतो भय नाही त्यासी. पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा कामान बेजार केलं. पुरंदा नावाची सात्विक पवित्र स्त्री, ते मालक नालायक भेटले. नाव होतं जालिंदर. बडवा होता, हरामखोर होता, मूर्ख होता, बुजदिल होता, प्रजेसाठी घातक होता. आणि हा नालायक राजा जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत प्रजा सुखी होत नाही. हे पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं. माझ्या माईनो, ज्याची पत्नी सात्विक, मालकाला आयुष्य प्रदान होते, मरताच कामा नये. नाईलाजानं पंढरपुरातल्या मालकाला थोडासा चारित्र्याचा अंक खाली यावा लागला. परिणाम काय झाला बापू? दगड होऊन पडावं लागलं. गंडकी नावाची गंगा, या गंडकी नावाच्या गंगेमध्ये शालिमार नावाचा पाषाण पंढरपुरातले मालक होऊन पडे. हरी हर म्हणजे शंकर. भगवान शिवजीला सुद्धा कामान बेजार केलं. म्हणून शिवशंकरानं काम कोण्या दिवशी फुकला माहितीये? होळीच्या दिवशी. होता शनी पौर्णिमा आहे ना, ह्या दिवशी काम फुकला. या कामान बेजार केलं. आईसाहेबानं भिल्लिनीचं रूप घेतलं. रूप जरी भिल्लिनीचं घेतलं असेल तेच कसं झाकेल. आणि भगवान शिवजीच्या पुढून गेले. भिल्लनीचे रूप धरी भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. हे भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. त्रिशूळ गेले, डमरू गेले, गेले व्याघ्रांबर ग. दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. व्याघ्रांबर गेलं, नागडं व्हावं लागलं नागडं. म्हणून हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची. इतका कामे हरामखोरे. बहुनाडी येले शहाणे शहाणे, बहुनाडी येले 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 तुका म्हणे येणे. येणे म्हणजे या काम्याने. बहु नाडीले शहाणे. स्वतः लय विद्वान समजिणाऱ्याचा भोगा करून टाकलाय काम्यानं. इतका काम्या बहादूर आहे. म्हणून या काम्यापासून जो वाचला तो एक नंबर. बाळासाहेब शिवजन्मोत्सव सोहळा करता तो राजा कामाच्या मार्गातून
विजय प्राप्त करून पुढे सरकला. विजय प्राप्त करून एक मुद्दा मांडतो बारीकसा. कल्याणच्या सुभेदाराची सून फार सुंदर होती. खूप सुंदर, खूप सुंदर. सुंदरपणाच्या व्याख्या मी श्लोकात पाहिल्या, पुराणातल्या शास्त्रातल्या ओव्यात पाहिल्या, काही विद्वानांची वाक्य सुद्धा ऐकली. त्याच्यापैकी त्या कल्याणच्या सुभेदाराची सून अत्यंत सुंदर होती. कल्याणचा सुभेदार जातीने मुसलमान होता. फार सुंदर सुनबाई होती. एका कवीने तिचं वर्णन केले. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडत होता. किती सुंदर असल. आपण काय कमी सुंदर आहेत का? आपले पिठल्यात केस पडत आहेत. हो, चपाती मोडताना चपातीतून निघत आहेत. काय कमी पुरुषार्थ आहे का आपला? हो. आणि तरी एका बाईचा नवरा सुमळ्या म्हणला, महाराज तुम्हाला माहित नाही आमच्या बायकोला राहाचा लय नाद आहे. हो, मी सारे दुकान तुझ्या घरी तोंडाला लावायचे. हे सुंदरपणाची व्याख्या नाही. सौंदर्य विश्वाच्या मालकानं प्राप्त झालेलं दिलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट सांगतो, काळं आणि गोरपण हे सुंदरपणाची व्याख्या नाही. सुंदरपणाची व्याख्या आहे आचरणाची चौकट. जी माऊली आचरणाची चौकट ओलांडीत नाही, आपल्या वैचारिक पातळीची धुरा मातीत जाऊ देत नाही, ती रंगानं गोरी असेल किंवा रंगानं काळी असेल, पण ती जगात एक नंबरची सुंदर म्हणून बहाल केल्या जाते. जातीनं जरी मुसलमानाची असेल तरी कर्तव्याने उंच शिखर गाठलेली होती. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. एका पडवीमध्ये चंदनाचं लाकूड पडलेलं होतं चौकटीला. ते 52 चंदनाचं लाकूड होतं. आणि ती चौकट ओलांडून कल्याणच्या सुभेदाराची सून पलीकडे जात होती. तिला कोणीतरी चुकीच्या माणसांनी पकडलं होतं. नरपदवी सांगतोय आपण, नरपदवी. चुकीच्या माणसांनी पकडून तिला आतमध्ये नेत होते. अशा वेळेला तिच्या डोळ्यातल्या पाण्याचे थेंब त्या 52 चंदनाच्या चौकटीवर पडले. तापलिया तेला 52 चंदन शनेक बुंद शीतल करी. उकळत्या तेलामध्ये जर चिमूटभर टाकलं तर तेल बर्फा इतकं थंड करण्याची ताकद त्या चंदनात आहे. त्या चंदनाची चौकट त्या उमऱ्याला होती. आणि रस्त्याने ती मधात जात असताना तिचं अंतःकरण भरून आलं आणि ती तिच्या देवतेला विनंती करत होती, शरीर गेलं तरी हरकत नाही, पण शरीर वाढता कामा नये. म्हणून तिच्या डोळ्यातून जे पाणी चौकटीवर पडत होतं तितकी जागा जळत होती. कोणाची मायवेली चंदनाला जाळण्याची, पण तिच्या डोळ्यातलं पाणी त्या चंदनाच्या चौकटीला जाळीत होतं. महाराज हे जळणं करण्यासाठी ती दृष्टी लागेल आणि ती दृष्टी माझ्या रयतेच्या राजाकडे होती. ती छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. एका गुमास्त्यानं सांगितलं, सरकार आपल्या स्वागताकरता एक पुष्प आणलेलं आहे. कुठं ठेवलंय? समोरच्या घरात आहे. पूर्वी घराला नाव राणीवसा, माझ घर अशी घरं विशिष्ट प्रकारची होती. ओरिजिनल मराठी भाषा बोलल्या जायची. नुसतं त्या घराच्या चौकटीकडे पाहिल्याबरोबर त्या चौकटीला पडलेली अशी गोल गोल गोट्यासारखी खड्डी पाहिली. अरे, फुल अत्यंत तेजस्वी आहे. आकाशातल्या विद्युलतेसारखं आहे, भडकत्या अग्नीसारखं आहे, उकळत्या तेलासारखं आहे.
काय दृष्टी असेल राजांची. कल्याणच्या सुभेदाराचं अंतकरण एक एक बोंडाईचित होतं. त्याचं अंतकरण हृदयाला बाण लागल्यासारखं जळत होतं. त्याला असं वाटत होतं काय होईल आपल्या सुनबाईचं. त्याच रात्री 8 पत्न्यापैकी एका धर्मपत्नीला आमंत्रित केलं. सईबाई, सोयराबाई, सकवारबाई, काशीबाई, पुतळाबाई, पुढच्या सांगता येतात का? इथून सुरुवात आहे का आपल्या हिंदूची? माहिती आहेत का आपल्याला छत्रपतीच्या 8 पत्न्या? सिनेमातल्या किती बायकांची नाव पाठ? आणि काय आपला अधिकार आहे हिंदू म्हणून घ्यायचा? कुठपर्यंत योग्यता आहे आपली? कुठपर्यंत अधिकार आहे आपला? काय डोकं सुपीक आहे आपलं? चला मी वागू देतो. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. घरी गेल्यावर पाठ करा. मोबाईल इचका. भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला. मी तरी भिकारी आहे, मला मोठा भेटत नाही. पैसे आहेत माझ्याकडे. बघा, नालायकाला चॅटिंग करण्यापेक्षा चांगलं पहा. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळीच त्याला बायकून हाणलंय आणि त्याला शुभेच्छा द्यायला. त्याचं लोन तुझ्याकडे आलं तर तूही हाणीन तुला. काय भंगिऱ्याला चॅटिंग करण्यामध्ये वेळ घाला. बघा ना, बघा 19 तारखेपर्यंत 8 पत्न्यांचे नाव शोधा. आजोबानं शोधलं तर सांगा नातवाला. मुलानं बापानं शोधलं तर सांगा मुलाला. सासूनं शोधलं तर सांगा सुनबाईला. सुनेनं शोधलं तर सांगा लेकीला. सांगा आपल्या सासूला, सांगा आपल्या आजच सासूला. या देशाला लाभलेला 5व्या क्रमांकाचा राजा, ज्याला 8 पत्न्या होत्या, त्यांची ही नावं होती. सांगा आपल्या घरातल्या लोकांना. सांगा. त्या पवित्र स्त्रियांची नावं जर घेतली तरी 1,00,000 विटेवरच्या मालकाच्या नावाचा जप केल्याचं पुण्य प्राप्त होईल. घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे. चांगल्यांची नावं घेत जा, पुण्य वाढत असतं. 8 पत्न्यापैकी एका पत्नीला आमंत्रित केलं. भारतीय संस्कृतीनुसार आपली मुलगी आपल्या घरी यावी. आई जितक्या आदरानं तिचा आदर करून तिच्या सासरी वाटेला होते, त्याच्या 1000 पटीनं बावनी या चंदनाचा पाठ होता. त्या चंदनाच्या पाटाला सोन्याच्या फिरक्या होत्या. त्या फिरक्याच्या पाटावर, चंदनाच्या पाटावर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बसवलं. आणि त्या काळात आज ज्या पैठणीचे 5-7 लाख रुपये येतील अशी हिऱ्या माणिकाची कोंदण केलेली, सोन्याचा जर असलेली अशी पैठणी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्नीच्या हाताने तिला नेसवली. हळीत कुंकू त्यांच्याकडे लावत नाहीत. म्हणून आपल्याकडे नारळ हा शुभतेचं प्रतीक सांगितलं आणि तिच्या ओटीमध्ये एक नारळ टाकून दिला. हस्तिदंताची चंदनाची पालखी आहे. त्या पालखीला हस्तिदंताची कोंदण केलेली आहे दांड्याला. आणि त्या पालखीत बसून कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांनी तिच्या घरी वाटे लावली. रेशमाचा पडदा होता. पाठीमागे 4 पुढे 4 मल्ल होते. 22-23 मावळे उघड्या तलवारी घेऊन सोबत होते. जा ह्या माईला नेऊन घाला त्यांच्या घरी. 10-5 पावलं ती पालखी पुढे सरकली, शिबिका पुढे सरकली. त्या शिबिकेतून आप्पा एक पाण्याचा थेंब खाली पडला. पाण्याचा थेंब खाली पडला. पडदा न उघडता राजाने विचारलं, माय रडतेस? तिच्या तोंडातून उद्गार पडले, एक भीक मागू का? काय भीक आहे ग माय? माझी पाठ फोडून आलेली मला 2 भाऊ येत. माझा भाऊ होताल का? माझा दादा होताल का? हो माय जा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखारविंदातून उद्गार पडले, हे माय, एक लक्षात ठेव, मी तुला बहीण मानील, तू मला भाऊ मानशील, पण एकच विनंती करतो, इथून गेल्यावर तुझ्या सासऱ्याला सांग शिवाजी भोसले सुद्धा माझे भाऊ आहेत. शिवाजी भोसले सुद्धा माझे भाऊ आहेत, इतकं सांग तुझ्या सासऱ्याला. जा तुझ्या सासऱ्याला सांग. टप 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 त्या पालखीतून डोळ्यातलं पाणी पडत होतं. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एक उद्गार टाकलं, ए माझी माय, मी जरी तुला नेऊन घालायला येत नसेल, पण सोबत दिलेली मावळे शरीर जरी त्यांची असतील तरी त्यांच्या अंतकरणातला आत्मा मात्र मी आहे, हृदय मात्र माझंच आहे. हे मी जितकं तुला बहीण आणि माय म्हणतो, याच अनुषंगानं तुला माय आणि बहीण नेऊन सोडतील. माझ्या माईंनो, तिच्या अंगाचा प्रकाश अमावस्याच्या रात्री पडत होता. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होतीये का मुस्लिमाची सुन. तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अमावस्येच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडावा, उतरेश्वर बापू तिच्या अंगाला स्पर्श जरी नसता केला आणि नुसती कैदेत ठेवली असती तरी 6 किल्ले भेटत होते. 6 किल्ले, 6 किल्ले. साधी ताकद असेल का 6 किल्ल्याची? हा, आपण ईदभर बांधासाठी बेईमानी करतो. संध्याकाळी 2-4 हजाराचं बंडल आल्यावर 8 दिवस ज्याच्या नावाने बिल्ला लावला त्याचा बिल्ला फेकून देतो आणि 7व्यालाच आपण दणका आणतो. इतके पांचट आहेत आपण. इतक्या आपल्या आकली नदीला गेल्यात. एका लहानशा बंडलासाठी एका रात्यात आपलं इमान इकल्या जाते. 6 किल्ल्यावर पाणी सोडलं आणि विरोधकाच्या अमावस्येच्या दिवशी हिऱ्यासारख्या चमकणाऱ्या एका सुंदर स्त्रीला तिला पाहुनी आई म्हणाला. महाराज तिच्या घरी सुखरूप लेक म्हणून वाट लावली. हा दर्जा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा. याला कामावर जय प्राप्त केला म्हणून नर नावाची पदवी छत्रपती शिवाजी महाराजांना सोपते. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, नाही अंगी कामात नाही अंगी, क्या बात है. तोची नर जन्मला जगी, तयाचे होता ती दर्शन, तयाचे होता ती दर्शन. नर जन्मला जगी, तोची नर जन्मला जगी, तयाचे अशा व्यक्तीचं दर्शन व्हायला पाहिजे. तुटे देहाचे बंधन किंवा प्रपंचाचे बंधन. एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे. शिवजी नावाची एक कासार व्यक्ती, कासाराच्या कुळात जन्माला आलेला एक वारकरी. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. सज्जन नावाचा खाटीक काही गुलाबजामुन इकित नव्हता, ते काही पेढे बर्फी इकित नव्हता, ते मांस शिकित होता, पण तत्वानं वागत होता. म्हणून पंढरपुरातल्या मालकांना अंतकरणात सज्जन कसा या माळा सावत्या सावता बाबा रानात काम करायचे. महाराज रानात काम करायचे. रानात त्या सावता बाबाला खुरपू लागला. खुरपू जात जाण कधी कधी रानात. रोड जाम केला. एकाव 1 11 आणि एकाव 2 12. पार डांबरी पाय लांबून दिला आणि ह्या मानाव 1 तंगड, ह्या मानाव तंगड. इथून नागपुड्या दाबल्या, इकून थुत्तर दाबलं. गेला अंगावून ऊसाचं ट्रॅक्टर.
त्याच्यापेक्षा आठवड्यात एकदा बांधाव चप्पल काढी जाईन, काळ्या मातीत चल जाय ना, सगळं ब्लड सर्क्युलेशन होतंय. धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, फरची पुसायला बाई, जीव घालायला बाई, जीव घालायला नसती वाटते. आणि मग अंगातून मग लागली रोडवर पळायला, एकाव एक 11 आणि एकाव 2 12. कशाला नाटकं करायचे सोंग, इकडं तोंड पिरगाळणं तिकडं तोंड पिरगाळणं, धनुर्वात झाल्यासारखा. जात जा न कधी आठवड्यात एकदा रानात जात जा, काही कसल्याही प्रकारचा आजार होत नाही तुम्हाला. तिकडे ते रानातला भरका धंदा वाटतोय म्हणून गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपत नाही, आणि थुत्तर धुवाच्या आधी गोळी खाल्ल्याशिवाय बाहेर पडत नाही. नाटक आहे सगळे. ज्याला ज्याला शेतीचा कंटाळा येईन का त्याला दारात दवाखाना टाकावा लागेल इथून पुढं. दारात दवाखाना, दारात. इथं कोणी राजकारणी बसला असेल तर महाराजासाठी गाडी उभी करी जाऊ नका, पण शेतकऱ्यासाठी गाडी उभी करी जा. मरेपर्यंत देव तुम्हाला राजा करील. हो. आणि कोणी कीर्तनकारी इथं असेल तर त्यालाही सांगतो पाया पडून, हो कधी कधी शेतकऱ्यावर 5 मिनिटं बोल जाय तर तुझ्या गळ्यातली माळ टिकन. माळ कशावर टिकती आप्पा? शाकाहारावर. तुळशीची माळ कशावर टिकती बापू? शाकाहार. तुळशीची माळ कशासाठी आहे? वारकऱ्यांचं लेणं आहे. मग वारकऱ्याचं लेणं तुळशीची माळ कशावर टिकती? शाकाहार. शाकाहार म्हणजे काय? गहू ज्वारी. देशातले किती मंत्री एका जागेवर झाल्यावर बटन दाबल्यावर गहू तयार करतील ते डावळ्या कपड्यावाले. चला बाहेर बी देशातले आणा. महासत्ता देश अमेरिका, उगवत्या सूर्याचा देश जपान, आपला भारत देश, या तिन्ही देशातले मंत्री एकत्रित करा आणि त्या म्हणा अशी एखादी मशीन आणा, बटन दाबल्यावर गहू ज्वारी तयार होती. हवा निघन त्याची, त्याला गहू ज्वारी तयार करता येते का? असा एखादा डॉक्टर आहे का त्यानं दगडाला इंजेक्शन दिल्यावर मका तयार होती? असा एखादा शिकलेला आहे का त्यानं ट्रकभर पुस्तकं वाचिल्यावर बाजरे तयार होते? नाही. तो फक्त एकच राजा आहे, त्याच्या रक्ताचा घाम मातीत पडला की माळ जिवंत राहती, शाकाहार जिवंत राहतो, धर्म जिवंत राहतो. त्याचं नाव आहे शेतकरी राजा. म्हणून जितका शेतकरी राजा जगेल तितका वारकरी संप्रदाय टिकेल. जेवढा शेतकरी राजाचं बरं होईल तितकी आपली बापू माळ टिकल आपली. आपण नाही तर माळ शेतकऱ्याशिवाय टिकणार नाही, अद्याप नाही. म्हणून कधी कधी शेतकऱ्याविषयी चांगलं सोची जा. हो बाळासाहेब, कधी कधी शेतकरी संमेलन बी घेत जा, चांगले प्रचंड व्याख्याते आणि जा. शेतकऱ्यांना जे माहीत नाही ते दाखवून देत जा. काही नियम माहीत नसते. साधा 3 टाइम दारू पिणारा तलाठी पण 4 शेतकऱ्याला फसितो. हो मी 25 तलाठी कामाला ठेवून गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. आणि त्यानं मला सांगितलं महाराज आज निघतच नाही 7-12. मी म्हणलं कुठून? तुझ्या तोंडातून निघती का कानातून निघती? लाईट चालू आहे, सर्व्हर चालू आहे, दाबणं बटन सुमळ्या, तुला शासन पगार देतं ना. ते इतकं पेलेलं होतं त्याला कॉम्प्युटरचे बटनच दाबता येणार. ते मांडीत दाबू लागलं त्याची. हे पण फशीत आहेत बाळासाहेब. जागा करा शेतकऱ्याला कधी कधी. हेही संमेलन घेत जा. 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. विठाला विठाला. आणि इथं कोणी व्यापारी बसले असतील, तुम्ही शेतकऱ्याला येड्यात काढू नका. तुमचे दुकानं बी त्याच्याशिवाय चलत नाहीत. हो राग येऊ देऊ नका. काय करतात? मोह कीर्तन घेणार नाहीत. मोह धकिणारा पंढरपुरातला आहे. बाळासाहेब तुम्ही मला 5 कोटी रुपये दिले, मी येरी म्हणायलो. तुम्ही जर मला 5 कोटी रुपये दिले आणि जाताना पाथरीत अटॅक येऊन जर बाळू महाराज मेला तर 5 कोटी काय सरनाव टाकीन का मोह पोरग? मग भलं करायचं पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे, तुमच्या बी नाही. लय तुम्हाला बी चोंभाळीत नाही. विठाला विठाला. ते चोंभाळतीन ग तुडे बांधणारे. मी नाही चोंभाळणार, मला काही गरज नाही. आपल्या आपल्या कामापुरता हाऊत भरलेला आहे, पुन्हा रिकामा होत नाही. पाईप आहे. तरी मला एक जण म्हणला हाऊत भरला म्हणजे किती पैसे आहेत? 5 तू ह्या पाया पडायची गरज नाही, इतके आहेत. विठाला विठाला. एखादा शेतकरी आला असेल, माहीत असेल, कोणी तुमची उधारी बुडीली असेल, त्याला नका चांगलं बोलू. पण सगळेच तसे नसते. दळणात क्वचित खडे निघत असते आणि दळणात जर जास्त खडे असतील तर त्याला दळण म्हणत नसते, त्याला मात्र म्हणते. मात्र्याला नका किंमत देऊ पण दळणाला किंमत द्या.
एखादा शेतकरी राजा गरीब असेल, आदरानं बोला, तुमच्या व्यापारात यश प्राप्त होईल. जितकी जितकी गरीबाची अवहेलना करताल तितके तुमचे पोरं विदेशात जाऊन वाढदिवस साजरे करतील. तुम्ही कमी लेणे तिथं जाऊन पैसे फुकतील. इतकं लक्षात ठेवा. कीर्तनातून सांगायलो विठाला विठाला. मी तुम्हाला सांगू का, पुन्हा एकदा सांगतो मागचा पुरावा. इथल्या कोर्टातून ढवळ्या कपड्यावाल्याला मॅनेज करून पैशाच्या बळावर इथल्या कोर्टातून मुक्त होतान. आमचा एक पाहुणा फाशीची शिक्षा होणार होती. मी तात्पुरता सांगायलो आमचा पाहुणा. तशा नालायकाला पाहुणा म्हणायला माझ्या गोळ्या थोड्या संपल्यात. पण तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घ्यायला लागलो. पण हे तुमच्या पाहुण्याचं सांगायलो इतकं ध्यानात ठेवा. त्या पाहुण्याला फाशीची शिक्षा होणार होती. आप्पा, फाशीची शिक्षा होणार होती. त्याची बायको लई शहाणी होती. आणि ज्याच्या बायका शहाण्या म्हणजे हुशार आहेत, ते नालायकाचा पण संसार चांगला चाललाय. आणि ज्याच्या उचकाने आहेत का, हा, त्याला बंगल्यात पण मसन वाटाय. हा, ज्याची बायको सात्विक आहे का, ऊस तोडायला जरी नवरा गेला तरी स्वर्गात समजायचं. आणि ज्याची बायको कर्कश आहे का, सोन्याच्या बंगल्यात राहिली तरी समजायचं इकून जळायलो. कर्कशे संगती. आणि बायको हुशार होती जरशी. आणि तिने 2.5 किलो सोनं, आता सोनं होतं त्यात जोडलंय मोठं. येलदरीच्या तळ्यातून मासा विकत घेतला. 5 किलोचा मासा होता. त्याला असा छेद केला, मधलं काढलं आणि 2.5-2 किलो सोनं एका पिशवीत टाकलं. आणि जेच्या घरी भाजी पुरवतंय का त्याच्या पिशवीत देऊन टाकलं. त्या दिवशी ती स्वयंपाक करणार बाई गैरहजर. आणि जेज साहेबाची बायको पाकगृहात गेली. मला वाटतं जेजला माळ नसन. पण तसे मासे कशाला घरी जातील, माळ असल्यावर माळ नसन त्याला. आणि मग त्या बाईन ते पाहिल्याबरोबर मधात काहीच नाही निघलं. 2.5 किलो सोनं आणि एक चिठ्ठी निघली. साहेबीन बाई, हे फक्त आता तात्पुरतं दिलंय. माझ्या मालकाची फाशीची शिक्षा मुक्त करा, पुन्हा 7 किलो देते. जेजनं कोट घातल्यावर टाय धरली बाईनं. अरे 20 वर्ष झालं ड्युटी करायला, फुटका मनी घेतला नाहीस. आज निकाल बदल, 2.5 किलो आले. 400 पानाचा निकाल चुलीत. आमचा पाहुणा निर्दोष. आणि ज्यानं गुन्हा केला नाही त्याला फाशी. कोण्या कोर्टात आप्पा? इथल्या कोर्टात. त्या पाहुण्यानं गाडी केली, बिना शेफ्टीचे 7-8 कुत्रे गाडीत घेतले. नालायकाच्या संघ शेफ्टी हलवायला कुत्रे असतात ना, ते बिना शेफ्टीचे. 50-55 लाखाची गाडी केली आणि तिरुपतीला गेले. हे 7-8 कुत्रे संघ. आणि ते आमचा पाहुणा निर्दोष सुटलेला. तिरुपतीचं दर्शन घेतलं आप्पा आणि श्रीशैलमला गेले. आणि श्रीशैलमचं दर्शन, आता ते तिरुपतीतल्या मालकाला राग आलता. पण मारणं पंढरपुरातल्या मालकाच्या हातात नाही ना. मारायचं काम कोणाच्या हातात आहे? संहार कार्य काशीतल्या मालकाच्या. तिरुपतीतल्या मालकानं श्रीशैलमच्या मालकाला फोन केला, याला वाजवा, याची वरात वाजवा चांगली. आणि त्या 9 पैकी जो मुक्त सुटला का इथल्या कोर्टातून, तो त्या डॅम मध्ये पोहायला गेला. तळ्याला डॅमच म्हणतात का? हो. 19 वर्ष झालं अजून पाहुणा वरी नाही आला आमचा. मी श्रीशैलमला गेल्या म्हणत असतो, राम पाहुणे यांवरी. हा, अजून नाही दिसला. एक सांगतो, तुम्ही उजेडात पाप करा, अंधारात करा, हे इथल्या कोर्टात माफ होईल, पंढरपुरातल्या मालकाच्या कोर्टात माफ होत नाही. म्हणून जितकं गरीबाला चांगलं बोलता येईल तितकं बोलण्याचा प्रयत्न करा. नका जाऊ पंढरपूरला. कोट्यावधी वारे केल्याचं पुण्य इथं प्राप्त होईल. विठाला विठाला. एकच ऐका गिरगावच्या बाळ्याचं. संक्रांत झाली ना काल परवा मागे. संक्रांतीच्या दिवशी गरीबाच्या बाईला पण हळदी कुंकू लायचा. तुमच्या बोटाला धनुरात नका येऊ देत जाऊ. जिच्या गळ्यात लय मोठे दागिने तिला लय हळदी कुंकू देती. आणि गरीबाच्या बाईच्या कपाळावर का इचून निघतो का? हा, कसं मालकाला आयुष्य वाढन तुमच्या. हा चालूपणा नका करी जाऊ माझ्या माईनो. कशाला कीर्तन ऐकायचे? दम नाही कीर्तनाला, भागवताला, रामायणाला, प्रवचनाला, शिवपुराणाला. गुण कोणाला आहे? आमदाराची बायको आली की चांदीचं बघू देती. जिल्हा परिषद सदस्याची आली की पितळाचं देती. मध्यमवर्गीयाची आली की गुळाचा ढेकूळ देती. आणि दरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी देती. होंडी वशीन होंडी. केस राहायचा नाही डोक्याला तुया केस. हा, ड्रायव्हरची बायको आली की तिला शॅम्पूची पिढी आणि चहा गाळायची चाळणी देती. हा, अख्खा संसार गळून जाईन त्या चाळणीतून. हा, पुन्हा शॅम्पू लावायचं काम राहणार नाही. कशाला नाटकं करता आणि कशाला भागवता ऐकता?
आणि कशाला राधा कृष्ण डिंग टॉंग करता? हो. वरचा काय आंधळा आहे का देव? विठाला विठाला विठाला. आणि ऊत नाटकायचाच आलाय. हो. आपण सोहळ्यात जातोत ना आपण, तर जे निष्ठावंत वारकरी दिंडीत चलतील, भजन बनतील, पताका खांद्यावर घेतील, हे टेम्पूत बसून पते खेळतेत का? घेतलंय नाचतेत. शेल्प्या काढतील, लगेच मित्राला टाकतील मी दिंडीत आहे, आणि लगेच आला पप्याच्या माई संग गप्पा करायला सोमळ्या. पंढरपुरातल्या मालकान डोळे झाकले का उचल्या? नाटकं नाहीत चालत इथं, अद्याप नाहीत नाटकं इथं. खरा परमार्थ पाहिजे. विठाला विठाला. परवाला आता कुंभ चालू आहे ना, हो. आमच्या शेजारचं एक पोरग कुंभाला गेलं, दर्शन घेतलं, मारुतीरायाचं दर्शन घेतलं. मी मंदिरातच भेटलो म्हणून माझ्या पाया पडते. महाराज कुंभाला चाललो. म्हणलं बरं बरं. आणि गठोड्यात काय काय नाही म्हणला, 700 रुपयाची तंबाखू आहे. आणि म्हणलं इतकी कशाला? इतक्या गर्दीत तिथं भेटन का? एवढी गर्दी आहे तिथं तंबाखू भेटन का? आणि तंबाखू शिवमय 2 काम होत नाहीत. मी म्हणलं भडव्या हरामखोरा ना आलाय का? अरे कुंभ म्हणजे अमृतानं पवित्र झालेली 4 जागा आहेत. त्याच्यापैकी एक जागा महाराष्ट्रात नाशिक आहे. अमृतानं शुद्ध झालेल्या 4 जागा, आणि या 4 जागेमध्ये जर तू तंबाखू खाऊन थुकत असेल तर जेसीबीनं खड्डा करून जरी तुला पुरलं ना आलाय का, तरी तू उद्धार होणार नाही. कशाला नाटकं करायचे? विठाला विठाला. शिवजी कासार नावाची व्यक्ती इथपर्यंत आलतो का? हो. काम नाही अंगिया, उदाहरण क्रमांक 2, त्याला नर म्हणीत असते. शिवजी कासार नावाची व्यक्ती तुकोबारायचे टाळकरी होते. तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायची पुढे गंगाजी मवाळ, आणि पाठीमागे चाल म्हणायची आप्पा शिवजी कासारांनी. काय पुण्यवान कासार असेल होतो. एक माफी मागून एक शब्द सांगू का? कधी कधी तुम्हाला सुद्धा नालायकाच्या कीर्तनात चाली म्हणावं लागतात. तुम्हाला पटत नाही, पण विलाज नाही, विलाज नाही, विलाज नाही. निष्ठावंत वारकऱ्याच्या कीर्तनात ज्याला उभं राहायचा योग येतोय, त्याही भजण्याचं पुण्य उदयाला असं समजायचं. काय पुण्य असेल शिवजी कासारांचं तुकोबारायच्या कीर्तनात. बुवा तुकोबारायचं कीर्तन वाजवायला सोनबा ठाकूर होते. काय हाता असतील होते. तुकोबारायचं कीर्तन वाजवायला भेटतंय. तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायला कासार समाजाचा माणूस. चांगल्या माणसाचं दर्शन, तुटे देहाचे बंधन, संसारातले बंधन, देहाचे बंधन तुटतेत, याचा पुरावा सांगतोय. शिवजी कासार तुकोबारायच्या कीर्तनात बसले. एकच दिवस, त्या दिवशी टाळ भेटला नव्हता. शिवजी कासाराच्या टाळाला हात लावायची कोणाची मायविली बापू, पण कोणीतरी एक प्रतिष्ठित व्यक्ती आलती, आणि त्या व्यक्तीनं त्या दिवशी टाळ घेतला. शिवजी कासारांना उशीर झाला म्हणून शिवजी कासार तुकोबारायचं कीर्तन ऐकायला खाली बसले. बसले पण कोणापाशी? ऐकायला कीर्तन कोणाचं? तुकोबारायचं. गिरगावच्या बाळ्याचं नाही, गाणे म्हणणारायचं नाही, थोतांड्यायचं नाही, सटाक्या सांगणारायचं नाही. तुकोबारायचं कीर्तन ऐकायला, तुकोबारायचं कीर्तन ऐकायला खाली बसले. शेजारी कोण होतं? मंबाजी बोगोसावी 1 नंबरला. 2 नंबरला हिरव्या रंगाची कपडे घातलेले अनगडशा फकीर, आणि अनगडशा फकीराच्या बाजूला बसलेला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मांडीला मांडी लावून शिवजी कासार बसलेत. कोणाला? राजा 5व्या क्रमांकाचा राजा, 5व्या क्रमांक. कोणाला राग येऊ देऊ नका. मी साहेब कोणालाही म्हणील, पण राजा छत्रपतीच्या नंतर कोणाला म्हणत नाही. राजा म्हणून घ्याच्या लायकीचा तोच आहे. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयो. या आश्रित या परिचयानं प्राप्त केलेल्या पत्नीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणतो, त्याला राजा म्हणायचं. जिकडं तोंड फिरन तिकडं लुगडं वाळतो, त्याला रावण म्हणायचं.
त्याला नाही राजा म्हणायचं. आपली पवित्र जीभ खराब करायची नाही आप्पा. राजा फक्त तोच. राजे 5च झाले, 5च. एक 6वा राजा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र यांच्या आजोबाच्या काळामध्ये त्या राजाचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. रामायणात पाहू नका, दुसऱ्या पुराणात बघा. एक जण म्हणला मी इतक्या बऱ्या रामायण वाचिलं मला नाही सापडलं. मग गिरगावच्या बाळूनं काय उसातलं सांगितलं का तुला सोंबळ्या? तू दुसरं पुराण वाच, लक्षात येईल तुमच्या. तो चक्रवेन राजा ज्याच्या पुढे रावण गुडघे टेकीत होता. रावण गुडघे टेकीत होता. त्याच्यानंतर 5च राजे झाले. कृष्ण वंदे जगद्गुरु, भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा 1 नंबरचे राजे. त्याच्यानंतर राजा झाला विदुर. खरं तर विदुरच 1 नंबरचे आहेत. कृष्ण परमात्म्याच्या अगोदरही 1 नंबरचा राजा विदुर आहे. पण विदुरानं श्रुती मातेला सांगितलं, श्रुती मी ज्या विश्वाच्या मालकाचं भजन करतोय त्याचा नंबर मला देऊ नको, त्यालाच दे. याला म्हणायचं महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडवणी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी. स्वतःचा नंबर कृष्ण परमात्म्याला देऊन टाकला. आणि 2 नंबरचे राजे विदुर, 3 नंबरचे कणक, 5व्या क्रमांकाचे राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. अभ्यास कमी असला तरी चालेल आम्हाला, स्वराच्या रागरागिनी कमी असल्या तरी बापू चालेल, पक्वादाचे बोल कमी असले तरी चालतील. पण आपली बायको सोडून जगातल्या स्त्रीला जो माय म्हणतो तो जगातला 1 नंबरचा महाराज आहे. तो 1 नंबरचा महाराज आहे. नाटक नाही. महाराज काय दृष्टी असेल या लोकांची, काय दृष्टी असेल. आणि त्या राजाच्या बाजूला शिवजी कासारांना बसण्याचा योग आला. कर्मनो गहनो गती. आणि त्याच दिवशी तुटे देहाचे बंधना, त्याच दिवशी तुकोबरायचं कीर्तन ऐकत असताना शिवजी कासाराचा मुलगा घरी ताप आली आणि तापानं शिवजी कासाराचा मुलगा मरण पावला. सात्विक पत्नी होती शिवजींना, फार सदाचारी बायको होती, परमार्थिक होती, आध्यात्मिक होती. मालकाचा धंदा होता बांगड्या भरायचा. पुन्हा कोणी तरुण बसलेले असतील, मोठ्यांना सांगायला माझी लायकी नाही, पण 40च्या आतल्याला सांगतो, कारण मी 43 पर्यंत गेलोय. आता 40 वाल्याला सांगायला काय हरकत नाही. मी 44 वाल्याला सांगणार नाही, कारण माझी लायकी नाही, माझं वय कमी आहे. पण 40च्या आतल्यांना सांगेन, बापू आपल्या पोटाला लागतंय त्याच्या 8 पटीनं दिवसात कमीलं पाहिजे. 8 रुपयाची भाकरी खात असेल तर 80 रुपये घरी आणायचे. आणि 1 रुपया कमीत नसतील तर संसारासाठी तर घातक आहेसच, त्या गावासाठी सुद्धा तू घातक आहेस. तू यापेक्षा दगड बरा. हरि का नाम पेट का धंदा न करे मूर्ख आमदा. मोक्ष अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. राजे हो, तुमच्या जवळचे पैसे संपले न बाळासाहेब. आपल्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा आपल्याला पत्रिका देत नाहीत आपलं वाजल्यावर. हा, याच्या पलीकडे सांगू का? राग येऊ देऊ नका माझ्या माईनं तुम्हाला. कमीनाऱ्या नवऱ्याच्या पुढे बायको नंदीबाई लावानी झुलती. सदा शृंगार भूषण कांतलवे बहुमाने, कांतलवे बहुमाने, कांतलवे बहुमाने. सदा शृंगार भूषण कांतलवे बहुमाने, नवरा जर रोज निष्ठेनं घरी कमाई करून आणत असेल तर त्याची बायको बहुमानानं लवते. धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव त्या मालकांचं वाक्य. त्याच्या पुढचा शब्द जरा घातक आहे. ह्या म्हणत्याला आमच्यात बॉम्ब टाकी तू विठाला विठाला विठाला. पैसे कमविले पाहिजे माणसानं. आपल्या वाट्याला शेती आली असेल, व्यापार आला असेल, काय उद्योग नोकरी असेल, पैशाला झोप घालायला घरी नेलं पाहिजे. पगार उचलायच्या आधीच सगळी उधारी होऊन बसली. हो, आणि ह्यो नुसती सही करायलाच ते गेले टपुरे उचलायला. याला काय राहण्याचा अधिकार आहे मला सांगा ना तुम्ही? अद्याप नाही. पैसे कमवले पाहिजे. आपल्या वाट्याला जो एक महाराज म्हणला पैसे का संग न्यायचे का, आणि त्यानं घर असं बांधलं आभाळाला छिद्र पडलंय. मग त्याला मी म्हणलो, तो एवढं घर कशाला बांधलं, तुला तर मागणं पुढं फुफुटा उड, आणि तू लोकांना म्हण तू पैसे का मड्यावर न्यायचेत का? अरे असे जर तू निष्क्रिय बोलत राहिला तर या महाराष्ट्रातली पोरं 12-12 वाजेपर्यंत झोपतील न सुमळ्या. पोरांना काम करायचं सांगायचं. राजू हो, काम बंद करून भजन करणारा नालायक आहे. कपड्याचं दुकान असेल, गरीबाची पोरगी वाट लावायची, आणि तिचा बाप
400-200 रुपये घेऊन माजलगावला साडी घ्यायला आला आणि दुकान उघडा असेल, त्याच्या पोरीला आवडीला अशी जर 400 रुपयाची साडी त्या दुकानावर भेटली, दुकानदारानं उदबत्ती लावायच्या अगोदर जर तिला साडी दिली तर पंढरपूरच्या 100 वाऱ्या केल्याचं पुण्य त्या दुकानदाराला. एखादा डॉक्टर असेल, रात्री 1 वाजता हॉस्पिटल उघडं, गरिबाच्या लेकराला वेदना सुरू झाल्या, बाळांतपणाच्या प्रसूतीच्या वेदना. मी परवाला होशे साहेबांना मागच्या आठवड्यात सांगितलं, त्यांच्या मंडळी गायनिक आहेत, अंजलीताई. तर रात्रीच्या वेळेला गरिबाची लेक हॉस्पिटलमध्ये आली आणि रात्री 2 वाजता तिचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा निवाडा बाळांतपण करून डिलिव्हरी करून एखाद्या डॉक्टरनं जर तिला मुक्त केला असेल तर 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल हा दुःख होईल सुखाचे. कांदा मुळा भाजी अवघी विठावाई माझी. माझ्या सावता बाबांनी शेतीतल्या मालालाच विठ्ठल मानलं. कर्तव्य महाराज, आपण जो व्यवसाय करतो का तोच आपला देव आहे आणि तो निमुटपणे केला, खाटकानं निमुटपणे केला, त्याला देवानं आपल्या अंतकरणात घेतलंय. आपण काय तितकी वाईट थोडीच आहेत. विठाला विठाला शिवजी कासाराचा धंदा बांगड्या भरायचा होता. सोनबा ठाकरांनी प्रश्न केला, बघा कामावर जे प्राप्त करणारी माणसं किती मोठी असतात. त्याची शिवजी कासाराचा मुलगा मरण पावला. शिवजी कासाराचा मुलगा मरण पावला आणि त्या मुलाची आई खांद्यावर पोराचं प्रेत घेतलं आणि तुकोबरायच्या कीर्तनात येऊन बसली. मेलेलं पोरग घेऊन तुकोबरायच्या कीर्तनात येऊन बसली. आणि त्यावेळेला तुकोबरायच्या कीर्तनात एवढी गर्दी नसल, कारण काही सुविधा नव्हत्या, माईक नाही, काही नाही, साऊंड नाही, काही नाही, अगदी मोजकी लोक असायची. आणि काही ठराविक 10-5 मावल्या असतील, त्या मावल्यामध्ये शिवजी कासारांच्या धर्मपत्नी बसल्या जाऊन रडू लागल्या. शेजारणीने विचारलं, बाई कीर्तनात तू का रडते ग, बाळ तो तुझा झोपलाय. तिने सांगितलं, बाई झोपला नाही ग. हे वाढव ना रे आवाज. झोपला नाही हो, हा मृत्यू पावलाय. त्या बाईनं सांगितलं, बाई मेलेली माणसं मशानात नेत असतात, कीर्तनात कशाला आणलंस. उदात्त अंतकरणाने शोक आवरला. त्या बाईला सांगितलं, माझी माय, बाळाला कीर्तनात आणण्याचं एकच काम होतं. याचे बाबा तुकोबरायचं कीर्तन ऐकायला बसलेले आहेत, त्यांना सांगायचं तुमचं बाळ गेलाय. महाराज, काय दुःख असेल त्या बाईला, जिचा मुलगा तापाने मरतोय, तिचे मालक तुकोबरायच्या कीर्तनात बसलेत आणि तरी मेलेलं पोरग मांडीवर घेऊन बाई रडते. शिवजी कासारांना सोनबा ठाकरांनी प्रश्न केलता. सोनबा ठाकरांनी शिवजी कासारांना विचारलं होतं, काम नाही अंगी याच्यावर सांगतोय, त्या माणसाला नर नावाची पदवी असते. शिवजी जी, मला तुकोबरायच्या कीर्तनात पकवाद वाजायला भेटला ते माझ्याकडे एक पुण्य होतं, ते सांगून टाकलं. पुन्हा मी तुम्हाला नंतर सांगेल कधी एखाद्या कीर्तनात किंवा यूट्यूबला ऐका. मला जरी मोबाईल नसेल तर सगळ्या मोबाईलमध्ये कीर्तन जाते. पण सोनबा ठाकरांनी शिवजींना विचारलं, तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात चाल म्हणण्याचा योग कुठून आला. डोळे भरून आले. सोनबाजी, माझे बाबा बांगड्याचा धंदा करायचे, माझे बाबा थकले, माझे बाबा थकले सोनबाजी, आणि थकल्याच्या नंतर बांगड्याचं टोपलं माझ्या बाबांनी माझ्याकडे दिलं आणि सांगितलं, शिवा, ए शिवा. शिवा म्हणजे शिवजी कासार, वडील म्हणत होते त्यांचे. ए शिवा, अरे आपल्या या पोटाची खळगी भरण्यासाठी आपण प्रापंचिक माणसं आहोत, आपल्याला काहीतरी व्यवसाय करावा लागतो. आता माझा हात चळचळ कापतोय, या महाराष्ट्रातल्या मावल्यांना मला काकणं भरता येत नाहीत रे, आता बांगड्या भरायचं काम तुला करावं लागेल. जी बाबा. पण जवळ घेतलं आणि कानात एक मंत्र सांगितला. मंत्र किती गोड होता पहा, किती गोड मंत्र होता तो. शिवजी कासारांनी मंत्र, बापानं सांगितलेला मंत्र शिवजी कासारांनी सोनबा ठाकरांना सांगितला. सोनबा ठाकूर म्हणजे तुकोबरायचे मृदंगाचार्य. ठाकूरजी, माझ्या बाबांनी माझ्या कानात एक मंत्र सांगितला होता. शुभा, तुझ्यापेक्षा वयानं जी मोठी बाई आहे, कासाराला, या महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या पवित्र स्त्रीला बांगड्या भरत असताना दोन्ही हातानं तिच्या हाताला स्पर्श करावा लागतो. कोणाची मायवेली या पवित्र स्त्रीला हात लावायची, पण कासाराला दोन्ही हातानं
त्या स्त्रीच्या हाताला स्पर्श करावा लागतो. शिवजी कासारांनी सोनबा ठाकरांना सांगितलं, माझ्या बाबांनी कानात मंत्र दिला, शिवबा तुझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असलेली बाई असेल तिला 3दा माय म्हणायचं आणि मग तिच्या हाताला स्पर्श करून बांगड्या भरायच्या. एक मंत्र. दुसरा मंत्र, शुभा तुझ्यापेक्षा बरोबरीची जर बाई असेल तर तिला 3दा बहीण म्हणून तिच्या हातात बांगड्या भरायच्या. आणि शुभा तुझ्यापेक्षा वयानं जर लहान असेल ना रे तर तिला पोटची लेक समजून बांगड्या भरायच्या. सोनबा ठाकरांना सांगितलं, ठाकूरजी या पवित्र महाराष्ट्रातल्या स्त्रियांना बांगड्या भरत असताना माय, बहीण आणि लेक हा दर्जा दिलाय. याच्या व्यतिरिक्त तिळा इतकं सुद्धा पाप नाही केलं, म्हणून मला तुकोबारायसारखा महात्मा सापडला. तो या भावा सापड, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. काय निष्ठा महाराज. महाराज ज्यार ती स्वतःच इतकं गोड वागणं एका सोनबा ठाकरांना सांगत असतील त्यार ती तुकोबारायला माहित नसेल. आणि त्यावेळेला तुकोबारायने विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं. अशा वेळेला डोळे झाकली आणि विटेवरच्या मालकाला विनंती केली, हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा, जीवनभर ज्या कासारांनी, जीवनभर ज्या शिवजी कासारांनी या पवित्र देशातल्या स्त्रीला स्वतःची बायको सोडून जगात जी बाई भेटन तिला माय आणि बहीण आणि लेक म्हणत असेल, त्याला जर कीर्तनात इतकं दुःख देत असेल देवा, तर काय तू काय झोपी गेलास का? झोपी गेलास. इतकंच वाक्य तुकोबारायच्या कीर्तनातून पडलं. कामावर ज्यानं जे प्राप्त केला त्याचं मेलेलं पोरग आईच्या मांडीवून उठतंय, डोळे झाकलेल्या माईचे डोळे पुसतंय. आई तू का रडती ग? आई तू का रडती ग? आई तू का रडती ग? तिला स्वप्नात चमत्कार व्हावा असा एक भास होतो आणि ती डोळे पुसतील. तिला विचार करतोय, आपला मुलगा तर मृत्यू पावला होता, जिवंत कसा? बिलगून हृदयाशी धरलं, बिलगून हृदयाची धरलं. एक पुरावा वगळून दुसरा पुरावा मांडतो बापू. मागच्या कीर्तनापेक्षा वेगळं सांगतोय. ती बाई ज्या वेळेला तुकोबारायचं दर्शन घेत होती, ती बाई ज्या वेळेला तुकोबारायचं दर्शन घेत होती आणि दर्शन घेत असताना बापू तिने एकच शब्द टाकला, महाराज मेलेलं पोर घेऊन आलते. महाराज पोटच्या लेकराचा, पोटचा हृदयाचा गोळा मेलेलं प्रेत घेऊन आलते, पण माझं बाळ जिवंत झालंय तुमच्या कीर्तनात. तुकोबारायने सांगितलं, बाई माझ्यामुळं झाला असं तू म्हणत असील हे तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, पण याची एकमेव ताकद आहे, तो निष्ठावंत मालकाला जोपासलंस हे तुझं पुण्य आहे. आणि तुझ्या मालकानं तू ज्याच्या नावानं कुंकू लावतेस त्यानं जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय, बहीण आणि लेक उपमा दिली. हा पुरुषार्थ शिवजी कासाराचा होता. आणि या पुण्याच्या बळावर तुमच्या पदरात पडलेलं दुःख सुखाच्या स्वरूपात प्रगट होतंय. इतकी मोठी ताकद तुमची. असा कामाव जे प्राप्त करतो म्हणून मालक त्याला नर नावाची पदवी देतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणा, काम कोण नाही अंगी, काम क्रोध नाही अंगी, काम क्रोध नाही अंगी, काम क्रोध नाही अंगी. तोच नर जन्मला जगी, तोच नर जन्मला जगी, नर जन्मला जगी, तोच नर जन्मला जगी. त्याचे होता दर्शन, त्याचे होता दर्शन, इतका ज्याचा काम ताब्यात आहे त्याला नर नावाचे. 10:15 वाजले बाळासाहेब. एक पुरावा मांडतो आणि वाणीला विराम देतो. मलाही सकाळी काल्याला दूर जायचे. काम किती चित्र आहे का. 100 वर्ष आयुष्य एका महाराजाला. 100 वर्षातलं फक्त 15 मिनिटाचं आयुष्य सोडलं, फक्त 15 मिनिटाचं, तर पूर्ण आयुष्यात बापू तो महाराज जगातल्या प्रत्येक स्त्रीला आप्पा माय म्हणला.
100 वर्षातलं किती आयुष्य, फक्त 15 मिनिटं बाजूला काढा. ते 15 मिनिटं जर बाजूला काढले तर तो महाराज प्रत्येक स्त्रीला बहिणन लेख नाही, डायरेक्ट मायच म्हणला. याच्या पलीकडचा पुरुषार्थ कोणता आहे? पण 15 मिनिटात काम किती चुकलं पहा. राहिलेल्या 15 मिनिटात महाराजाला विमान न्यायला आलं. असा जसा मंडप आहे का बाळासाहेब, असा आश्रम होता ना, आश्रमाच्या बाहेर विमान आलं. हे टपर विमान नाही, हे वरी जे फिरतेत का, याच्यात एकदा दोनदा बसाय, एकदा दोनदा म्हणजे लय बऱ्या बसायच्या योगाला. तरी ते सांगते कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, मौसम बहुत खराब आहे, पेटी लगालो. म्हणलं पडतगड विमानात काहीतरी. आणि त्या विमानात अशी पुन्हा सोबती हो. एकदा विमानात बसले, आमच्या शेजारी असं जोडपं बसलं. वा 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 वा. हो, मला तर वाटलं विमान वरच्यावर यायच्या पापान जळत काय. हो, पिशवीतून पेरू काढा त्या सुंबळ्यानं, ते इतका ममुल्या, आणि त्यानं पेरू पुसला आणि तिच्या हातात द्याला. म्हणजे पहा बैल किती भारी होता, 2 पायाचा. यानं पेरू पुसला आणि तिच्या हातात द्याला. म्हणजे तिच्या हाताला धनुर्वात झाला पेरू पुसायला, यानं तिच्या हातात द्याला. आणि तिनं बी पेरू असा, मला वाटलं आता हे दोघ आहेत एकच पेरू आहे ना, चिरायला तर विमानात चाकून येऊ देत नाही. आणि ते दोन्ही कोमल हाताचे होते. आता मी रगील होतो, पण आपल्याला कोणते पेरू असा फोडू द्यायला. आणि मना बी कसं धोत्रावाल्याने एरी बी लोक येडगळ समजितेत. जिनच्या पॅन्टीवाल्यान खबरदार, धोत्रावाल्याला जर नालायक समजितान तर उभे जळतान. हा, धोत्रावाल्यानं 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, एक टाइम उपाशी राहिले, आणि पॅन्टीवाल्याला जमिनी सांभाळून ठेवल्यात. आणि त्याला तुम्ही येडगळ म्हणता. या धोत्रावाल्यानं जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला न्यायला पाहिजे होत्या. तुम्हाला मुंबईला जावं लागलं असतं गटार उपसायला. हो, कंडक्टर मला येड्यावानी म्हणला, हो मामा तुम्हाला कळतो का. कंडक्टर एकदा म्हणलं तुम्हाला कळतं का मामा. मी म्हणलं कळतं हो. आणि काय झालं ना कळायला, 7 रुपये तिकीट आणि 50 रुपये देतात. म्हणलं तेवढीच नोटे ना. आणि माझ्यासोबत जीनच्या पॅन्टीवालं, त्याच्याकडे मी 100ची दिली. आणि त्यानं 7-7 रुपयाची 2 तिकीट काढे. कंडक्टर म्हणले भैया तुला उतरल्यावर चिल्लर देईन. त्याला भैया, आणि मला म्हणला मामा तुम्हाला कळतं का, फक्त धोत्रामुळंच. मी खाली उतरल्यावर कंडक्टरला बाजूला घेतलं, म्हणलं जरा हिशोबात बोलत आहे. धोत्रावाल्याला येडगळवानी समजू नको. तू या डबक्यात जितक्या नोटा आहेत का, ह्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. जरा डोकं ठिकाण होईल. ज्या ज्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र नाही ती नोट चुलीत घालायच्या कामी नाही सुंबळ्या. आणि तू धोत्रावाल्याला येड्यावानी समजू तू का. धोतर साधा असतं का. आता एखाद्या गायकाला लांब शर्ट घातल्यावर गर्व होत असेल, सिनेमाच्या चाली म्हणल्यावर ते असा उचूत असो करीत असेल. एखाद्या पकवाद्याला वाटत असेल मी लयच मोठा. अरे पैसे आम्हाला एकदा मुंबईला घेऊन आलं, याच्यावर रेल्वे स्टेशनला एक जण गाडी घेऊन आलो 2.25 कोटीची. आणि त्या म्हणलं दादा तू कोण आहेस, तर ते म्हणला मी टोल नाक्यावर टाळ्या वाजितो. गळ्यात खोटं आहे का बापू. खरंय खरंय. कल्याण स्टेशनला आम्हाला घ्यायला आला माणूस. ते आपा 2.25 कोटीची गाडी. मग आपल्या लोकांनी जरा टपऱ्या टुपऱ्या गाडीत बसल्या याला त्याला नाही कट हाणायला पाहिजे. ते पकवाद्या असेल, गायक असेल, तर कीर्तनकार असेल, जरा हिशोबात राहत जाय. हा, मागच्या लोकांची किंमत करावं लागल. शंकर बापू आपेगावकर पद्मश्री अमेरिकेत गेले. मागच्या लोकांनी संप्रदाय टिकिलाय म्हणून आपल्याला कीर्तनात येता येते. मागच्या लोकांची किंमत करा. जे आत्ताचे मागच्यांची वाभाडे काढतील का, त्याचे संसार उभे जळतील. कारण अपमान देवाला सहन होत नाही. तो मी म्हणतो काय माझ्या मुखात ताकद आहे का, मालकाचे शब्द आहेत ते मोठ्या लोकांचे. बापू अमेरिकेला गेले, उद्धव बापू अमेरिकेतून विमानातून उतरत होते. ते दररोज लहान पकवात पोट शिदारला. खाली उतरल्यावर खांद्यावर घेतला. बॅग नव्हती बुवा, आता 80-80 हजाराच्या बॅग आहेत. बापू धोतर पकवात बांधायला धोत्रात धुडकं होतं. पद्मश्री शंकर बापू आपेगावकर धोत्राच्या धुडक्यात पकवात बांधला आणि विमानतळावरून खाली उतरले. केवढ्या लोक असतील त्या अमेरिकेतली स्वागत करता, एकाला नाही पकवात द्याला. त्या घरी गेले, त्या घरापासून स्टेजवर पकवात स्वतः नेला आणि स्टेजवरून पकवात पुन्हा घरून विमानतळावर स्वतः. मराठी बोलणारा पत्रकार होता. त्या पत्रकाराने आप्पा विचारलं विमानतळावर, बापू एक शेवटचा प्रश्न आहे. बापू म्हणले जाऊ दे बाबा आता. नाही, एक शेवटचा प्रश्न आहे. आम्ही पकवात सुखरूप तुम्ही जसा घेतला तसाच घेत होतो, आमच्याकडे का द्याला नाही. शंकर बापू आपेगावकरांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं दादा अरे पकवात खांद्यावर घेतो म्हणून अमेरिका पाहायला भेटली. क्या बात आहे. पकवात खांद्यावर घेतो म्हणून अमेरिका पाहायला भेटली रे राजा. हे पकवादामुळे किंमत आहे.
याचा धरीन अभिमान, क्या बात आहे. याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान. हरिना आपुले जतन, हरिना आपुले जतन, याचा धरीन याचा धरीन काय जागा काय असं मुद्देसूद बोललं, प्रमाण मिळालं की स्वर्गीय नामधारक नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट आहे. भागवतकार स्वतंत्र आहे, रामायणकार स्वतंत्र आहे, शिवपुराणकार स्वतंत्र आहे, कीर्तनकार स्वतंत्र नाही. त्याच्या बापात जहागिरी नाही. तुम्ही मान्यता देताल ती पर्व काळ. म्हणून कीर्तनकारांना लय फुगलं नाही पाहिजे. विठाला विठाला प्रमाण सुभाष बोला एक लय पाठ, प्रचंड पाठांतर, फार छान. अशी प्रमाण पाहिजे. बापूला तर तुमच्या बादशात म्हणत असतो मी. वांगीचा बादशाह, प्रमाणाचा बादशाह. कुले कुत्रे धरणारे वाघ लय पाहिले, पण कीर्तनातले प्रमाण धरणारे वाघ काही ठराविक. वा 15 मिनिटं आयुष्य शिल्लक राहिलं नाही का महाराजाचं. इथपर्यंत आलतो ना. 15 मिनिटाच्या काळात महाराजाला तहान लागली आणि नेमकं पाणी प्याच्या टायमाला काम किती खराब आहे पहा. हे वासना आहे ना, किती खराब आहे, किती खराब आहे. बाळासाहेब त्या 15 मिनिटात महाराजाला तहान लागली. महाराजांनी विचारलं, हाय कोई, ए पाणी भेटल का रे. एक शिष्य नव्हता जवळ. एक बाई, शेतकऱ्याची बाई, महाराजाच्या आश्रमापासून टोपलं घेऊन भाकरीचं जात होती. 2-3 महिन्यापूर्वी लग्न झालेली नवरी होती. पेरणीचे दिवस होते, मोठी पेरणी, आणि डोक्यावर टोपल्यात भाकरी होत्या नवऱ्याची, सासऱ्याची. शेतात जो गडी होता त्याची भाकरी घेऊन, जवळच शेत होतं, महाराजांच्या आश्रमापासून चालली होती. काम्या किती बेकार आहे पहा. काम्या काम्या ह्यो काम काम पहा. त्या रावणा काय झाले, किती काम्या हरामखोर आहे. महाराजाला आयुष्य राहिलं फक्त 5 मिनिटं शिल्लक, आणि 5 मिनिटात महाराज म्हणले, अरे पाणी देईल का कोणी. बोलता येत होतं पण चालता येत नव्हतं. बाईने विचार केला, अख्खं गाव या महाराजाचं दर्शन घेते, आणि लग्न झाल्यावर माझ्या मालकानं महाराजाच्या पाया पडायला आणलं होतं. आता महाराजाला पाहण लागली. आपण आता डोक्यावर काही पाणी नव्हतं. तिनं भाकरीचं टोपलं महाराजाच्या पर्णकुटीपाशी टेकलं, महाराजाच्या पर्णकुटीत प्रवेश केला. महाराजाला आयुष्य राहिलं 2 मिनिटाचं. लक्षात घ्या किती काम्या बेकार आहे. 2च मिनिटाचं आयुष्य शिल्लक राहिलं, आणि तितक्या 2 मिनिटात बाईनं पेला भरून पाणी घेतलं माठातलं, महाराजाच्या जवळ गेली. 1 मिनिट संपला, आयुष्य राहिलं 1 मिनिटं. आणि 1 मिनिटात बाई जवळ जाऊन महाराजाच्या हातात पाणी दिलं. महाराजांचा हात सळसळ कापत होता. पाणी असं जवळ घेतलं, आयुष्य राहिलं अर्धा मिनिटं. आणि अर्ध्या मिनिटात महाराजांनी गिलास असा जवळ नेला, आयुष्य राहिलं फक्त 9 सेकंद. आणि 9 सेकंदात ओठाला ग्लास लावणार तेवढ्या अवकाशात पाणी देणाऱ्या बाईकडे पाहिलं, आयुष्य राहिलं 3 सेकंद. आणि बाळासाहेब 3च सेकंदात महाराज म्हणला, तरुणपणात भेटली असती तर ही संलग्न केलं असतं. किती सेकंदात? 2 ते 2.5 सेकंदात महाराज म्हणला, तरुणपणात भेटली असती तर हिच्यासोबत लग्न केलं असतं. आश्रमाच्या पुढे विमान उतरलं होतं, संदेशी विमान गेलं.
महाराज 3 सेकंदामुळं तरी तपोबळी जन्मधारी. तरी तपोबळी जन्मधारी. तरी तपोबळी जन्मधारी. वासनेचा संग होयांतकाळी तरी तपोबळी जन्मधारी. तपोबळी जन्मधारी. सगळ्यांचे दुःख समजू शकतो असल तर. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. स्पीकरवाल्यांना बाळासाहेब एक स्पर्श करून विनंती करतो, उद्याच्याला दुरुस्त करा तुमचं हे. उद्याच्याला दुरुस्त करा. मी एकटा आरोप करतोय का? तुम्ही आहेत का माझ्या संग? आणि तुम्ही जर म्हणत असाल चांगलं आहे तर मी त्याला हार घालतो 100-200 रुपयाचा. वस्तू छान असतील त्याबद्दल काही विषय नाही. बऱ्याच बायकायचे नवरे किराणा भरपूर आणतात पण त्याला भजे तळता येत नाहीत. विठाला 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 विठाला. मी कधी, कारण स्पीकरवाला आपल्या संप्रदायातला एक घटक बनलाय, आपण त्याच्या कधी विरोधात नाही बोललं पाहिजे, पण कधी कधी त्यांनी सुद्धा आपली थोडीफार कदर केली पाहिजे. कारण एकच कीर्तन करायचं नाही बाळासाहेब, पुन्हा सकाळी जायचं एका गावाला, संध्याकाळी एका गावाला. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. राजे हो, 3 सेकंदामुळं महाराज मातीत गेला. फक्त 3 सेकंदामुळं. 3 सेकंद एका स्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहिलं, आप्पा गेलं का नाही मातीत. म्हणून इतकी वासना विचित्र, इतकी वासना विचित्र. जर जीवनात मोठं व्हायचं असेल तर फक्त वासना आवरा, वासना आवरा. भीष्माचार्यांचं जीवन काय काय जीवन. 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि 95 वर्षाचं म्हातारपण 22.5 वर्षाच्या पोराने घेतलं. बाप केला 22.5 वर्षाचा आणि पोरग झालं 95 वर्षाचं. आणि ते मधली प्रतिज्ञा द्या सोडून, वेळ संपलाय. तुम्ही कधी युट्यूबला ऐका, पण 2 मिनिटात सांगतो. आणि बापाचं लग्न लावायला पोरग मंडपाच्या कोपऱ्यात बसलंय. अंतरपड धरायला कोण असतील आपण? मंगलाष्टक म्हणायला काय तुमच्या माझ्यासारखे थोडेच असतील. ताई ग बाई ग सखाराम तात्याचा भग्या आणि श्रीराम तात्याची वची. मला वाटतं असे मंगलाष्टक म्हणल्यावर तोंडात रुमणं घालीन ये रुमणं. उद्याच्या सोहळ्यात असे मंगलाष्टक म्हणू देऊ नका. हा, कोणी म्हणा कोणी म्हणा, पण शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यहितृन मानावे. अहो राजे हो, मुस्लिम बांधवाच्या भंगारचा धंदा करणारा, डबोरोट्याचा धंदा करणारा, पेप्स्या गारी गारी विकणारा किंवा कोट्यावधी श्रीमंत, त्यांच्या विधीमध्ये चुका होत नाहीत आप्पा, चुका होत नाहीत. आपल्याकडे जसे जसे पैसे वाढीतील तसे तसे बायका सुद्धा नवरदेवाच्या पुढे नाचायल्यात. काय वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना? हा, महाराज परस्त्रीला नाचिणाराचे पाया आणि हात तोडले, त्याचा चौरंग करणारा राजा त्या राज्यात जन्माला आला. त्या राज्यातल्या श्रीमंताच्या बायका लग्नात नाचत असत्याल तर कशाला शिवजयंती साजरी करायची? काय वाटत असेल शिवाजी महाराजांना? हा, जिच्या बाईच्या नवऱ्याला 2 ते 3 लाख रुपये महिन्याचं बेशिक आहे, त्याची बायको जर ताल धरीत असेल नवरदेवाच्या पुढं शेवंतीमध्ये, तर आपल्या आकली कुठे गेल्या? आता एक लक्षात ठेवा, पदर घेतलेल्या बाईनं तर पदन्यास करूच नाही, पण 5वी 6वीच्या मुलीला सुद्धा गॅदरिंग मध्ये नाचू देऊ नका. ऐका गिरगावच्या बाळूचं. इज्जतदार कुटुंबातली माणसं आहोत आपण, पवित्र संप्रदायातली माणसं आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातली माणसं आहोत आपण, महाराणा प्रतापाच्या राज्यातली माणसं आहोत, किती पवित्र देशातली माणसं आहोत. पद्मिनी नावाची स्त्री या देशात जन्माला आली. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती पद्मिनी नावाच्या पवित्र स्त्रीला वाटवण्यासाठी आला. दारात खिलजी पाहिला, मालक आतमध्ये गेले, मालकाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. पद्मिनी नावाच्या पवित्र स्त्रीने मालकाला विचारलं, प्राणनाथा रुदंती को भवा, आपण कशा करत रडता? प्रिये, खिलजी आलेला आहे, राज्यासाठी आला नाही, संपत्तीसाठी आला नाही, आपल्या किल्ल्यासाठी आला नाही, तुझ्या शरीराचा भंग करण्यासाठी आलाय. तिने सांगितलं, मालक काय काळजी करू नका, तुमच्यासारख्या पुरुषार्थ पतीचं कुंकू लावलंय, या स्त्रीच्या अंगाला हात लावायची कोणाची ताकद आहे? जा त्याला पाहुणचार करा, तोपर्यंत तुमची स्त्री कोणाला दिसणार नाही. पण पुन्हा एकदा आतमध्ये आला,
डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. बाईनं स्वतःचा पदराचा कोपरा घेतला. त्या पद्मिनी नावाच्या स्त्रीने आपल्या नवऱ्याचे डोळे पुसले. तुम्ही किती पवित्र राज्यातले आहात. जाता जाता एक शब्द सांगतो, जाता जाता तुम्ही किती पवित्र राज्यातल्या. आपल्या नवऱ्याचे डोळे पुसले आणि नवऱ्याला काय सांगितलं, मालक तुम्हाला वाटतंय खिलजी तुमच्या पत्नीच्या शरीराला हात लाईल. बापू आप्पा एक अभंग आहे, सर्प माथा मणी, सर्पाच्या माथ्यावर मणी असतो. महाराज तो मणी सर्प जीव घेतल्याशिवाय घेऊ देत नाही. एक वाक्य अभंगातले माझ्या माईंनो, एक पवित्र वाक्य, पवित्र मोठ्यांचं वाक्य, पतिव्रतेचे स्तन विध्वंसल्या प्राण आता नाही. महाराज हे वाक्य पद्मिनी नावाच्या स्त्रीने आपल्या मालकाला सांगितलं, मालक पतिव्रतेचे स्तन विध्वंसल्या प्राण हाता नये. या शरीराला हात जोपर्यंत याच्यात प्राण आहे तोपर्यंत खिलजी लावू शकत नाही. आणि पुन्हा ऐका, प्रेताला सुद्धा हात लावायची ताकद त्याच्यात नाही. 2700 बायका कामाला होत्या, 2700 बायका कामाला. सगळ्यांना सांगितलंय माझं सौंदर्य बघून खिलजी आलाय, पण मी या शरीराला हात लावू देणार नाही. मी हात न लावू देणं दिल्यामुळं त्याच्यासोबत 2500 फौज आहे, 2500 फौज आहे. आणि त्याच्यातला प्रत्येक त्याचा फौजीतला माणूस, त्याच्या सैन्यातला माणूस तुमच्या शरीराला स्पर्श करीन. तुमची काय इच्छा आहे. ह्या 2700 बायकांनी पद्मिनी नावाच्या स्त्रीला विचारलं, ह्या भारत देशातली पद्मिनी होती, तिला विचारलं तुम्ही काय करणार. पाठीमागे एक कोरडी विहीर होती, कुंड म्हणतात, त्या कुंडाला जोहार कुंड नाव आहे. यूट्यूबला बघा, तुम्हाला ते गाणं ऐकायला भेटेल. अंगावरचे शहारे, पाप्याच्या सुद्धा अंगावरचे केस उभे राहतील, रोम उभे राहतील, इतकं चित्त थरारक प्रसंग आहे. त्याला जोहार कुंड म्हणतात. त्याच्यात वाळलेली लाकडं टाकली आप्पा, त्याच्यात कापूर टाकला, भगवं टाकून दिलं, बांगड्याचा चुडा टाकला, हिरवा खण टाकला आणि जाळ मोठा केला. आणि पद्मिनी नावाच्या स्त्रीनं त्याच्यात उडी टाकली. आपल्या मालकीने टाकल्याबरोबर 2700 बायकांनी कपाळाला कुंकू असताना त्या जोहार कुंडात जाळून घेतलं. पण परपुरुषाला अंगाला हात लावू दिला नाही. इतक्या पवित्र कुळातल्या माझ्या तुम्ही माईंनो आहात. म्हणून 5वी 6वी 7वी 8वीच्या तुमच्या पोटी जन्माला आलेल्या या जिजाऊच्या लेकीला, या सावित्रीच्या लेकीला नका गॅदरिंग मध्ये नाचू देऊ माझ्या माईंनो. पार्टच द्यायचं असेल तर महाराणा प्रतापांचं द्या, पार्टच द्यायचा असेल तर शंभू राजांचं द्या, पार्टच द्यायचं असेल तर शिवाजी राजांचं द्या, पार्ट द्यायचं असेल तर झाशीच्या राणीचं द्या, पार्ट द्यायचं असेल तर सावित्रीबाईंचं द्या, पार्टच द्यायचं असेल तर रमाबाईंचं द्या. त्या बाईनं सुद्धा नवऱ्याला फार अडचणीत मदत केली, फार अडचणीत मदत केली. अशा महापुरुषांचे पार्ट द्या. गाफील चुकीच्या नालायक गाण्यावर, पाश्चिमात्य संस्कृतीवर आपल्या 5वीच्या चिमुकल्या मुलीला नाचून आई बापानं खुर्चीवर बसून तिचे फोटो घेऊ नका. भविष्यात हा नाच जर वाढत गेला, भविष्यात हा जर नाच वाढत गेला तर माय बापाच्या नाकाला फक्त छिद्र राहतील, नाकाचे शेंडे राहणार नाहीत. ही येळ येऊ नये याच्याकरता आताच सावध व्हा. तुमच्या चपलाला हात लावून विनंती करतो, तुमच्या पाया पडून विनंती करतो. मला काही विनंती करण्याची याच्याकरता भाव निर्माण झाला. मी या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावानं 2 टायमाची चांगली भाकरी खातो. आणि त्या माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी निर्माण केलेला भारत देश, माझं महाराष्ट्र राज्य असंच पवित्र राहावा याच्याकरता तुमची सुद्धा साथ असणं गरजेचे. माझ्या माईंनो, देशातला किती जरी मोठा बाप असेल, मी तुम्हाला शिकू शकतो राजो, पण माझ्या मुलांना मी जास्त वेळ देऊ शकत नाही. माझ्या मुलांना वेळ जास्त कोण देते ते त्यांची आई देते. म्हणून या देशाची आई सात्विक असली पाहिजे, नवऱ्यापेक्षा जास्त बाई सात्विक असावा. म्हणून आपल्या मुलांना संस्कार घडू शकते. नका पार्ट द्या, तिला राधा करा, तिला कृष्ण करा, तिला गोपी करा, तिला ज्ञानोबाराय करा, तिला तुकोबाराय करा, तिला मीरा करा, तिला जना करा, तिला सकुबाई करा, तिला गोरोबा काका करा, तिला रविदास करा, तिला चोखोबाराय करा. द्या नाही पार्ट, कळू द्या आपल्या पुढच्या पिढींना आपली संत अशी होती. कळू द्या, कळू द्या, कळू द्या, कळू द्या. राजे हो, इतक्या पवित्र राज्यातले आपण आहोत. कोपऱ्यामध्ये मुलगा लग्न लावतोय,
अंतरपट धरणारा एक व्यक्ती होता. वेळ संपला आप्पा. त्या व्यक्तीने मंगलाष्टक म्हणणाऱ्या ब्राह्मणाला विचारलं, गुरुदेव गुरुदेव मुलगा कुठे? नवरदेवाचा मुलगा कुठे? नवरदेवाचं लग्न लावणारा मुलगा कुठे? त्याला हातात माईक धरणाऱ्या ब्राह्मणाची डोळे पाणावली आणि त्या बावल्याच्या स्टेजहून हात पुढे केला. दादा, त्या कोपऱ्यात बसून बापाच्या अंगावर अक्षिदा टाकलेला 95 वर्षाचा म्हातारा मुलगा 22.5 वर्षाच्या बापावर अक्षिदा टाकतो. त्या मुलाचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. स्वतःच तारुण्य, काम जिंकला यांना नर म्हणतात. विढोबार कुमारी काय संस्कृती या देशाची, काय संस्कृती आहे. आपा 6 स्त्रिया सुंदर, त्याच्यापैकी एक स्त्री सुंदर होऊन गेली 700 वर्षापूर्वी. तिचं नाव होतं कान्होपात्रा. आणि कान्होपात्रेला जंगलात आळंदीतल्या मालकान पाहिलं. गोपाळ बुवा, आळंदीतल्या मालकान पाहिलं आणि मालकाचं दर्शन घेतलं. ती धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञानदेवाची म्हणून या. आणि ज्ञानोबरायानं ती पाठीलं. काय 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 महाराज दर्जा आहे संप्रदायाचा. एक सुंदर स्त्री तुकोबरायला जंगलात भेटली. जाई हो तू माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैशनो. काय ताकद. डोळे झाकून तील माय म्हणले. बाई लय शानी होती. बाई तुकोबरायला म्हणली, मला माय म्हणता आणि डोळे का झाकता? मला बहीण म्हणता आणि डोळे का झाकता? लेक म्हणता आणि डोळे का झाकता? तिनं सांगितलं, बापान पोरीकडे डोळे झाकायचे नाही. बापानं आईकडे, मुलानं आईकडे बघून डोळे झाकायचे नाही. आणि बहीण म्हणत असाल तर भावानं बहिणीकडे बघून डोळे झाकायचे नाही. मला माय, बहीण आणि लेक म्हणलात, डोळे का झाकले? उत्तर कसं दिलंय? तुकोबराय म्हणले, माझी माय, तुला माय म्हटलो, तुला बहीण म्हणलो आणि तुला लेक म्हणलो, पण डोळे याच्याकरता झाकलो. आमच्या संस्कृतीमध्ये देवाला जर काही मागायचं असेल तर चित्त एकाग्र करावं लागते. आणि एकाग्र चित्त करायचं असेल तर हे हरामखोर मदत करीत नाहीत. म्हणून डोळे झाकून विटेवरच्या मालकाची प्रार्थना केली आणि त्याला एकच म्हटलं, या सुंदर माईच्या पोटी पुढचा जन्म दे. महाराज तुकोबारायचं जीवनाचा रास करण्यासाठी आलेली बाई वाहत्या पाण्याला आंघोळ केली आणि तुकोबारायचा श्रोता म्हणली. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. महाराज नियत किती गोड होते. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे आपला काम आवरा, आपला काम आवरा. कामाने विचार. 250 मशाली होत्या पुण्याला एका माणसाला. 250, एक मशाल 2.25 2.5 किलो सोन्याची होती. काम आवारला नाही. गंगाबाई नावाची नृत्यांगना होती. गंगाबाई नावाची नृत्यांगना त्या काळातली आणि लावणी सम्राज्ञी होती. त्या बाईसाठी 250 मशाली तर गेल्याच. हत्तीवर 3.5 क्विंटलाची अंबारी होती. ती तर चुलीत गेली. मरताना कांदा भाकर सुद्धा भेटली नाही. आजही 200 एकर घुंगराच्या नादात घालणारे कितीतरी लोक मी पाहिले. काम आवरा. सगळ्यात मोठं आपलं जीवन. जर तुम्ही नाही पंढरीला गेले तरी चालेल, नाही काशीला गेले तरी चालेल, नाही कीर्तन ऐकता आलं तरी चालेल, नाही भजन करता आलं तरी चालेल. फक्त आपल्या पत्नीतला आणि दुसऱ्या स्त्रीतलं ज्याला अंतर कळतंय त्याला 1 नंबरचा वारकरी म्हणायचं. संसारातली व्याख्या आहे. लहान्या भावानं मोठ्याच्या बायकोला आई म्हणायचं. आई हाच दर्जा द्यायचा. वहिनीच म्हणायचं, पण दर्जा आई म्हणून द्यायचा. आणि मोठ्यानं लहान्याच्या बायकोला भाऊजाईच म्हणायचं, पण लेकीचा दर्जा द्यायचा. इतका अंतर ज्याला उषा पायत्यातलं कळतं तो भारतातला 1 नंबरचा महाराज आहे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. माझ्या रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायचा गोड मंत्र आवडायचा. म्हणून फक्त 30 सेकंद भीक मागतो. सगळ्यांनी हातवरी करा. तुकाराम 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 बाळासाहेब, तुम्हाला, तुमच्या मित्रांना,
तुमच्या सानिध्यात कोण ज्येष्ठ असतील, काय असेल, आतापर्यंत जे जे कार्यक्रम करता ते स्तुत्य उपक्रमात आलेले. आतापर्यंत तुमच्या कार्यक्रमाला कोणीही गालबोट लावलेलं नाही आणि असंच जीवनभर कार्य तुम्ही करत राहा. आपण ज्या राजाचा उत्सव करतो त्या राजाचा उत्सव माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायला आवडेल, या समाजातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांना आवडेल. असं काम बाळासाहेब तुम्ही करत राहा. विटेवरचा मालक तुम्हाला गरुडाचं बळ देईल आणि त्या बळानं अशीच समाजसेवा तुमच्या हातानं घडत राहो. ही विटेवरच्या मालकाच्या चरणी मी तुमच्यासाठी भीक मागेल. माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी बोल जय बोले देवा कोणी करा क्षमा अपराध महाराज हरी नाय विचारिदाधिकार व्यापुरा क्षमा अपराध महाराज तुका मने ज्ञानेश्वरा रखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. 2 मिनिट थांबा. महाराज काही सांगू इच्छित आहेत. दादा आवाज आवाज. हा, सर्वांना विनंती आहे. भगवान व्यंकटेश्वर महाराज जिथं कुबेराचं अधिष्ठान आहे, जिथं जाज्वल्य आपण जे कुबेर ऐकतो पुराणामध्ये, अशा कुबेराचं पवित्र अधिष्ठान तिरुपती गिरी बालाजी या ठिकाणी आहे. अशा कुबेर चा अधिष्ठान परिपूर्ण असलेल्या भगवंताचा उत्सव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. महाराज मोठी माणसं तिरुपतीला जात असतील, बलाढ्य लोक जात असतील, एखादी वयस्कर माऊली असेल, एखादं सर्वसामान्य कुटुंबातलं कोणी असेल, अशा सर्वांना ते शक्य नसतं. अशा लोकांसाठी गोड अशा प्रकारचा कल्याणोत्सव भगवान व्यंकटेशाचा आदरणीय परमार्थप्रेमी आणि समाजातला गोडसा असा एक घटक असणारे बाळासाहेबजी ताकट यांनी तो गोडसा उपक्रम तिरुपतीतले दिव्य तेजस्वी तशा मंत्राच्या रुचा म्हणणारे वेदोक्त शास्त्रोक्त पुराणोक्त असे परमपावन गोड असे तिथली भूदेव त्यांच्याच मंत्रोच्चारामध्ये गोड अशी सुंदरशी पूजा, तो कल्याणोत्सव होणार आहे. त्याही उत्सवाचा आनंद घ्या. राजे हो, त्या क्रियेनं आपल्या डोळ्याची पारणे फिटतील असा सुंदरसा उत्सव आहे. त्याही उत्सवाचे तुम्ही भागीदार व्हा ही तुम्हाला विनंती करतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. पार्वते पते हर 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 महादेव. सद्गुरु जोग महाराज